नमस्कार. हेलो. हेलो. नमस्कार. हां. हॅलो. हां, बरोबर दिसतंय का? आवाज येतो का माझा? माझा आवाज ऐकू येतो का? ओके. आपण सुरू करू 1-2 मिनिटात. काही सूचना असतील तर कृपया खाली आपण करू शकता. ऐकू येतं का माझं नीट? ऐकू येतं का माझं बरोबर? ऐकू येतंय? ठीक आहे. होय. धन्यवाद, धन्यवाद. एक सुरू करू आपण एक बरोबर 10 वाजता. ही तांत्रिक बाबतीत जरा त्याची जुळवाजुळव करणं चालू आहे. त्या संदर्भात काही फारशी माहिती नसल्या कारणाने आपण येत आहात हळूहळू, चांगली गोष्ट आहे. बरं. अजून अवकाश आहे आपल्या वेळेला. नमस्कार, नमस्कार. अलकाजी नमस्कार. हरिहरराव नमस्कार. अरे वा, प्राची चौधरी नमस्कार. बरोबर दिसतो का मी? वा वा, ठीक. या संदर्भातली काही फारशी तांत्रिक माहिती अजून माहिती नाही. नवीन मंडळी जरा जास्त असते. वा, ठीक. छान. धन्यवाद प्राची, धन्यवाद. हा, छान. बरं वाटलं तुम्ही बघतायत. काही सूचना असतील तर मला कळवा, सांगा. तांत्रिकतेच्या दृष्टीने आवाज म्हणा, चित्र बरोबर दिसतंय न दिसतंय, प्रकाश, काय अशा सगळ्या सूचना असतील तर आपण जरूर कळवा. हो. 2-4 मिनिटं वेळ आहे. आपण बरोबर 10 वाजता सुरू करूयात. 10 वाजता सुरू करूयात. हम्म. संत समागम पेज हे खरंच फार चांगलं सुरू केलेलं आहे. अनेक मंडळींची व्याख्यानं म्हणा, विचार म्हणा या निमित्ताने कळतात आणि एक चांगलं असं वातावरण या निमित्तानं होतं आहे.
हा काळ तसा कठीणच काळ आहे. लॉकडाऊन, कुलूप बंद अशा स्वरूपाची ही स्थिती एका अर्थाने काय म्हणू त्याला, आपण ईशापत्ती समजून आपण त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा अशी कल्पना आहे. आणि ही खरंच चांगली अशी गोष्ट आहे. बा मंडळी जमतायत हळूहळू हळू. खरं तर ही सकाळची कामाची वेळ आहे, तरी पण आपल्याला आवड असल्यामुळे आपण येत आहात. आवड असली की माणूस सवड काढतोच म्हणा. हम्म. नमस्कार नमस्कार दिवाकरजी, नमस्कार रंजनाजी, नमस्कार. प्रवीणजी आलात आपण, बरं झालं, छान. रंजना पाटील, वा, नमस्कार नमस्कार. चला आपण सुरुवात करायला मला वाटते काही हरकत नाही. 10 वाजतायत, वेळेचं भान आपण पाळूयात. अच्छा, प्रकाशराव नमस्कार. मी आत्ता नांदेडलाच आहे. प्राची चौधरी विचारतायत, नांदेडला आहे मी आत्ता, नांदेडला आहे. अं, कारण वेळ पाळणं महत्त्वाचं आहे. वेळेची महती वेगळं सांगायची गरज नको. त्यामुळं आपण सुरू करायला मला वाटते हरकत नाही. बरोबर 10 वाजतायत. वा नरेश, पाहतोय, चांगली गोष्ट आहे, छान. आपण सुरू करू. मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपात्वमहं वन्दे परमानन्दं माधवम्. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. मंडळी, आज आपण श्रीकृष्ण चरित्र
आधुनिक संदर्भामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याकडे रामायण, महाभारत, भागवत असे ग्रंथ आहेत आणि हे सर्व ग्रंथ म्हणजे आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे, संस्कृतीचं निधान आहे. ती आपली सांस्कृतिक, आध्यात्मिक, दैविक अशी संपत्ती आहे. आणि या ग्रंथांच्या मधून अनेक लोकोत्तर थोर युगपुरुष, ज्यांना आपण देव म्हणतो, परमात्मा म्हणतो, अशांची चारित्र्य आपल्यासमोर येतात. आणि त्यातून मग आपण आपलं जीवन कसं व्यतीत करावं, आपण आपलं जीवन कसं व्यवस्थितरित्या घालवावं असा संदेश मिळतो. आणि म्हणून या सर्व ग्रंथांचं परिशीलन आपण केलं पाहिजे, नित्यनेमाने केलं पाहिजे. संतांच्या सुद्धा अनेक रचना आहेत. ज्ञानेश्वरीसारखा अगाध श्रेष्ठ ग्रंथ आहे, कितीतरी मोठं संचित आपल्याकडे आहे. या सर्वांचं आपण सतत वाचन, चिंतन, मनन, परिशीलन, पारायण केलं पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या जीवनाला एक वेगळ्या पद्धतीची दृष्टी देऊ शकू, जीवनाला एक वेगळ्या पद्धतीचं वळण देऊ शकू. मंडळी, आपल्याकडे अवताराच्या कल्पना आहेत. दशावतार किंवा 10 अवतार परमात्म्याने घेतले, महाविष्णूंनी घेतले अशी आपली समजूत आहे. हे अवतार का घेतले तर त्या त्या काळी त्याची गरज होती, म्हणून धर्माचं संरक्षण करावं, दुष्टांचं निर्दालन करावं, या भूमिकेतून हे अवतार आहेत. या 10 अवतारांच्या मध्ये प्रामुख्याने रामावतार आणि कृष्णावतार हे 2 अवतार जास्त लोकप्रिय किंवा ज्याला आपण म्हणू लोकांना आवडणारे असे 2 देव किंवा देवता आहेत असं आपण मानतो. यात परत कृष्ण अवतार हा पूर्ण अवतार आहे. बाकीचे अवतार हे तसे अंशावतार आहेत. रामावतारालाही पूर्ण अवतार म्हणता येईल. हे 2 युगपुरुष आहेत आणि या 2 अवतारांनी भारतीय संस्कृती, भारतीय जनमानस घडविलं आहे. हजारो वर्ष झाली आणि हजारो वर्ष होतील राम आणि कृष्ण आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न झालेले आहेत. तरी कृष्णाला पूर्ण अवतार असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं ते आपण थोडंसं आज बघणार आहोत. कसं आहे की पूर्ण अवतार ज्याला आपण आजच्या भाषेत जर सांगायचं तर ज्याला आपण कंप्लीट पर्सनॅलिटी म्हणू. ही जी कंप्लीट पर्सनॅलिटी काय असते, कोणते गुण त्याच्यात असावेत, काय अपेक्षा असते, कशा पद्धतीनं कंप्लीट पर्सनॅलिटी असलेला मनुष्य म्हणा, तो पुरुष म्हणा वागतो. आणि मग हे आपण बघणार आहोत की हे सगळे गुण जे आज आपण कंप्लीट पर्सनॅलिटी वगैरे म्हणतो, पूर्ण पुरुष म्हणतो, चांगला पुरुष म्हणतो, लोकोत्तर म्हणतो, हे कृष्णाच्या काळात कृष्णाच्या अंगभूत कसे होते हे आपण बघणार आहोत. हे सगळं बघत असताना थोडासा आधुनिक पद्धतीनेही कृष्णचरित्राचा विचार मला अभिप्रेत आहे. आपण परंपरा पाळलीच पाहिजे, निश्चित पाळली पाहिजे. परमात्मा आपण मानतो, देव मानतो, चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे देव कुणाला म्हणावं? साधी सोपी सरळ व्याख्या मला वाटते, जो देतो तो देव. जो देतो तो देव, जो घेतो तो घेव. घेव या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यापैकी एक अर्थ राक्षस असाही आहे. तेव्हा काय व्हायचं ते आपल्या हातात आहे. म्हणून हे देत गेली, म्हणून हे देव झाले. त्यांच्या हयातीतच त्यांना देवत्व प्राप्त झालं. अशी कोणती गुण होते बाबा की ज्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झालं? परमात्म्याने अवतार घेतले ही गोष्ट खरी आहे. मनुष्य योनीमध्ये अवतार घेऊन माणसाच्या सगळ्या रीतिरिवाजांना पाळून, मानवी नियम पाळून, मानवी संकल्पना स्पष्ट करून, प्रसंगी थोडंसं ज्याला आपण हटके म्हणतो, वेगळं म्हणतो, वैशिष्ट्यपूर्ण म्हणतो, असं वर्तन करून धर्माचं रक्षण केलं. आणि म्हणून ही मंडळी देव आहे, भगवंत आहेत, परमेश्वर आहे. म्हणून कृष्णाला पूर्ण अवतार असं म्हटलं. कृष्णम वंदे जगद्गुरु असं म्हटलेलं. सर्व देवतांच्या मध्ये कृष्णाचं महात्म्य नेहमीच सांगितलं आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु का म्हणायचं ते आपल्याला बघायचं आहे. कृष्णाचं व्यक्तिमत्व हे खरंच त्याला आपण शब्द पुरे पडतील. मला तर असं वाटतं की विस्तवावर एखादा हिंगाचा खडा जसा फुलावा की नाही, तसं कृष्णाचं व्यक्तिमत्व फुलून येतं. लगेच दुसऱ्याच क्षणी असं वाटतं की आकाशात उंच उंच सुळका जसा आकाशात घुसावा असं वाटतं, तसं कृष्णाचं दिसून येतं. कृष्णाच्या व्यक्तिमत्वाला अनेक धुमारे आहेत. अष्टपैलू हा शब्द खूप थिटा आहे. ज्याला आपण सहस्र पैलू म्हणू शकू अशा पद्धतीचं कृष्णाचं जीवन आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून कृष्णाच्या या व्यक्तिमत्वाचा विचार आपल्याला करायचा आहे.
भागवतामध्ये कृष्णाचं चरित्र आलेलं आहे, महाभारतामध्ये कृष्ण आहे. कृष्णाच्या जीवनाचे साधारणतः 2 भाग मी समजतो, कल्पितो. एक पूर्वार्ध, उत्तरार्ध. पूर्वार्ध बाललीला, बालकौतुक, लहानपणचा कृष्ण, गोकुळ, मथुरा, वृंदावन इथल्या त्या सगळ्या लीला, ते वर्णन. आणि महाभारतातला कृष्ण जो लोकोत्तर आहे, प्रगल्भ आहे, विचारवंत आहे, गीता सांगणारा आहे. या दोनही जीवनामध्ये कृष्णाने जे केलं ते खरंच लोकोत्तरच आहे आणि म्हणून ते पूर्ण पुरुष आहे. हाती घेतलेलं काम जो जिद्दीनं आणि नेटानं पूर्ण करतो त्याला पूर्ण पुरुष म्हणतात. खुद्द भगवंतानीच 18व्या अध्यायात सांगितलंय, स्वे स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धी लभ्यते नरः. तेव्हा जिद्दीनं, आत्मविश्वासानं हाती घेतलेलं काम पूर्ण कर, तर तू पूर्ण पुरुष आहेस, असं अर्जुनाच्या निमित्ताने जगाला सांगितलंय. इथे पुरुष हा शब्द स्त्री आणि पुरुष या दोन्ही अर्थाने आहे. तर कृष्णाने आपल्या जीवनामध्ये लहानपणापासूनच जी कृती केली ती फार महत्वाची आहे. गंमत अशी आहे बघा, कृष्णाच्या चरित्राची आणि चारित्र्याची नाही म्हणलं तरी फार कथा कीर्तनकार वगैरे मंडळींनी थोडीशी नाही म्हणलं तरी थोडंसं अतिरेकी वर्णन, टिंगलटवाळीचं वर्णन केलंय असं मला वाटतं. माफ करा, मग कीर्तनं आवश्यक आहेत, पुराणिकांच्या बद्दल माझ्या मनामध्ये आदरच आहे, पण थोडंसं अतिरंजित वर्णन आहे. स्वाभाविक आहे, कीर्तनाला आल्यानंतर त्यात रसाळपण आलं पाहिजे, भक्ती आली पाहिजे, आख्यान आलं पाहिजे, अतर्क्य घटना आल्या पाहिजे, चमत्कार आले पाहिजेत, चमत्काराची सोडवणूक कशी झाली हे असं सगळं सांगणं हे त्या कीर्तन माध्यमाची गरज आहे, आवश्यकता आहे. कीर्तन ऐकायला लोक थकल्या भागल्या अवस्थेत संध्याकाळच्या वेळी यायचे आणि मग ते कीर्तनकार पुराणिक रंगवून सांगायचे. ठीक आहे, कृष्णाच्या लीळांचं कौतुक बरोबर आहे, पण ते करत असताना त्याच्या मागची जी भूमिका आहे कृष्णाच्या प्रत्येक कृतीची ती जरा विसरल्यासारखी होते, त्याचा विसर पडतो आणि तिथंच थोडी गफलत होते असं माझं मत आहे. आपण कृष्णाच्या काही 4-5 लीळा लहानपणच्या पाहू, त्यातूनही कृष्णाला कशा पद्धतीनं काय सांगायचं होतं हे आपल्या लक्षात येईल किंवा आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. थोडंसं आधुनिक दृष्टीनं हा विचार आपण केला पाहिजे. असं आहे, कृष्ण वंदे जगद्गुरू अगदी लहानपणापासून कृष्णाच्या कृतीमुळे आपल्याला वाटता येईल असं मला वाटतं. कृष्णाच्या लहानपणच्या लीळा जर आपण पाहिल्या तर असं सांगितलं जातं की बाबा कृष्ण रस्ते अडवीत होता, चोरी करत असे, खोटं बोलत असे, वस्त्र लपवून ठेवत असे, वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी कृष्णाने केल्या. ती कथा रंगवूनही सांगितली जाते. एक आपण घेऊ रस्ता अडविणे. गोप गोपींची कृष्ण रस्ते अडवीत असे. हो, नक्की अडवीत असे. का अडवीत असे याचं थोडंसं विश्लेषण करणं आवश्यक आहे. त्याच्यावर खूप गाणी, गोपींची रस्ता अडवणं, अमुक ढमुक, ते छेडछाड, थट्टा मस्करी, घडे फोडणं, असं सगळं आपण ऐकतो. ऐकताना छान वाटतं, भक्ती रसात डुबून जातो आपण. पण एक गोष्ट घ्या की कृष्ण सदैव समाजाचा विचार करणारा लोकोत्तर युगपुरुष आहे असं माझं मत आहे. कृष्णाने या गोपगोपींना समजावून सांगितलं अनेकदा की दही दूध तूप हे जे सगळं तुम्ही घेऊन जाता तिकडे त्या मथुरेला, कंसाच्या राज्यात, ते नेऊ नका. ते इथल्याच तरुणांना खायला मिळू द्या आणि त्यांना धष्टपुष्ट होऊ द्या. तुम्ही कंसाच्या राज्यात जाता, तिकडले ते राक्षस ते खातात, माजल्यासारखे करतात आणि आपल्यावर आक्रमण करतात. तुम्ही ऐका, देऊ नका. पण कसं आहे माहिती आहे का की पैशाचा मोह त्याही काळात असतो आणि याही काळात असतो. तिकडे गेल्यानंतर ते विकल्या जायचं, चांगले पैसे मिळत असत, कंसाची आज्ञा पण होती, ही गोष्ट खरीच होती आणि त्यामुळे गोप आणि गोपिके फारसे ऐकायचे नाही. कृष्णाने समजावून सांगितलं की आपण त्याची व्यवस्था करू, राजाची आज्ञा असल्या म्हणून काय झालं, आपण ठरवू ते कशा पद्धतीनं करायचंय आणि फार पैशाच्या मागे लागणं, मोह नको. कृष्णाने अनेकदा मोहावर विजय मिळवावा हे अनेक कृतीतून सांगितलं आहे. पण ते सर्वसामान्यांना ते रुचलं नाही, पटलं नाही. कृष्णाचं एक वैशिष्ट्य आहे, कृष्णाने एक आपलं मित्रमंडळ तयार केलं होतं. आपल्या समविचारी अशा तरुण मित्रांचं किशोरावस्थेपासूनच मित्रमंडळ, अलीकडे मित्रमंडळ आहेत. अनेक गोष्टीची परंपरा कृष्णापासून आहे. मी सांगेल पुढे अजून कितीतरी गोष्टी कृष्णाने सुरू केल्या. हे जे मित्रमंडळ अलीकडे दिसतात ना, त्याचं मूळ हे आहे. मग कृष्णाने ठरवलं की तुम्ही असं ऐकत नाहीत ना,
कितीदाही सांगितलं तर तुम्ही ऐकत नाहीत, एकदा दोनदा चारदा झालं ऐकत नाहीत. मग त्यांनी कृष्णाने ठरवलं की हे जेव्हा निघतील मथुरेकडे, कंसाच्या राज्याकडे, तेव्हा सगळ्यांना घेऊन त्यांनी रस्ते अडवायला सुरुवात केली. रास्ता रोको आंदोलनाचा पहिला जनक कृष्ण आहे, हे नीट समजून घेतलं पाहिजे. कृष्णाच्या जीवनामध्ये या पद्धतीचं जे आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की नुसतीच गंमत नाही, नुसतीच छेडछाड नाही, तर काय आहे, तिकडे न जाणं याच्यासाठी अशी कृती करावी लागते, ती कृष्णाने केलेली आपल्या लक्षात येते. वस्त्र लपवणे असा एक प्रकार आप नेहमी असतं, त्याच्यात कितीतरी गवळणी तमाशा लावण्या आपल्याला ऐकायला मिळतात. आता खरं आहे की यमुनेच्या काठी ह्या गोपी वस्त्र काठावर ठेवून उतरत असत स्नान करायला. कृष्णाने हे पाहिलं की हे ते फार बरोबर नाही, थोडंसं अनैतिक आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचं स्नान, कुठेतरी संदर्भ भागवतात येतो, नग्न स्नान करणं हे अनैतिक आहे, समाजाच्या दृष्टीने चुकीचं आहे. तिथेही कृष्णाने हाच प्रकार सांगितला. पण व्रतवैकल्य असं जर केलं स्नान तर पुण्य लागतं वगैरे वगैरे अशा कल्पना असतात, आहेत. स्त्रियांना विशेषतः व्रताची हौस असते, वेगवेगळी व्रतं केली जातात, त्या व्रताचं महात्म्य असतं, त्याचं पुण्य असतं, त्याचं उद्यापन असतं, अशा अशा गोष्टी असतात. स्त्रियांना तो सोस असतो. अलीकडे पण बरेच स्त्रिया व्रत करतात. आता तर चातुर्मास सुरू झालाय बघा, आता तर अनेक व्रत वैकल्य चालतात. करावीत व्रत, करू नये तशी नाही, पण कोणती व्रत करावी, कशी व्रत करावी, याचे काही एक शास्त्र आहे. एक विनोद सांगितला जातो की एका स्त्रीला संतान नव्हतं, तिने असं नागदेवतीची पूजा केली आणि असं नवस केला, व्रतही ठरवते म्हणे मला जर मुलगा झाला. नवस व्रत कसे करू नये त्याच्यासाठी सांगितलं जातं की मला मुलगा झाला तर हे नागदेवते मी तुझ्या डोळ्यामध्ये काजळ घालीन. बापरे, किती अवघड गोष्ट आहे. तर हे असं व्रत वैकल्य जरूर करावी, पण त्या व्रतांच्या मध्ये सुद्धा काहीतरी एक शुचिता असावी. त्यामध्ये प्रत्यक्ष ती व्रत आचरत असताना त्रासदायक होऊ नये समाजाला आणि स्वतःलाही. आणि म्हणून कृष्णाने सांगितलं या पद्धतीचं तुम्ही करू नका, अनैतिक गोष्ट आहे, बरोबर नाही, याच्यात हे वाईट प्रकार होऊ शकतात. पण असंच न ऐकणं हा प्रकार. मग कृष्णाने ठरवलं की ही आता वस्त्र आपण यांची लपवली पाहिजेत, म्हणजे मग काय होईल ते खऱ्या अर्थाने समजून घेतलं. मग त्यांनी कबूल करून घ्यायचं दरवेळी की यानंतर मी असं करणार नाही, असं त्यांनी कबूल केल्यानंतर मग ती वस्त्र देऊन काठावर ठेवून ते निघून जात असत. ह्या ज्या कृती आहेत या कृतींच्या मागचा अर्थ जर आपण शोधला तर आपल्याला असं लक्षात येऊ शकतं की कृष्णाचं वर्तन हे नुसतीच गंमत आणि छेडछाड असं नाही. छेडछाडीच्या स्वरूपात आपल्याला असं ते वाटतं, पण त्यातून जो अर्थ असतो तो अर्थ आपण समजावून घेतला पाहिजे. आपल्याला गोवर्धन पर्वताची कथा माहिती आहे. मी या सगळ्या कथा आपल्याला माहीत असलेल्याच सांगतोय, पण त्याच्या मागची भूमिका आपण थोडीशी तपासून जर घेतली तर कृष्णम वंदे जगद्गुरु का म्हणायचं ते आपल्या लक्षात येईल. अरे गोवर्धन पर्वताची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते सगळे गोप गोपी दरवर्षी त्या वरुणाची इंद्राची पूजा करत असतात. कारण वरुण देवता पाऊस पाडतो, इंद्र हा वरुणाचा मित्र, म्हणून दोघांचीही पूजा हे दरवर्षी करायची. आपल्याकडे प्रत्येक देवतेच्या मागे कुठलं ना कुठलं कार्य असं लावून दिलं आहे. कृष्णाने बघितलं, थोडंसं कृष्ण आणखीन थोडेसे मोठे झाले आहेत, किशोरच अवस्था आहे, पण कृष्णाने पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे काय करताय, वरुण देवतेची पूजा कशासाठी करताय. सर्वांनी असं सांगितलं की वरुण देवता आहे, पाऊस पडतो, शेती पिकते, अन्नदाता आपल्यासारखं असल्यासारखं ही देवता आहे, आपण त्याची पूजा करणं बरोबर आहे. छे म्हणले, त्यांची पूजा करायची गरज नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, ते म्हणजे असं कसं म्हणतोयस कृष्णा, वर्षानुवर्षी ही प्रथा चालू आहे. नाही मी सांगतो यावेळी ही प्रथा मोड. मग काय करू. कृष्ण म्हणाले तुम्हाला जर पाऊस कोण पाडतो त्याची जर पूजा करायची अशी इच्छा तुमची असेल, चांगली गोष्ट आहे, पण पाऊस कोण पाडतो, पाऊस डोंगर पाडतो. हा गोवर्धन पर्वत जो आपला आहे ना त्याच्यामुळे पाऊस पडतो. अरे असं कसं काय पडतो. कृष्णाने समजावून सांगितलं, समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढग टक्कर घेतात डोंगराला आणि पाऊस पडतो. कृष्णाचा भूगोल पक्का आहे. कृष्णाने समजावून सांगितलं. पटलं, पण काही जणांना तरी म्हणाले की नाही बाबा हे सगळं ठीक आहे, पण कसं काय, पूजा कशी काय बंद करायची, देवतेचा प्रकोप झाला तर. म्हणाले नाही काही होणार नाही, जर झालं तर बघू, आपण काय करायचं ते बघू. आणि त्या साली
कृष्णाच्या सांगण्यावरून सर्व गोप गोपींनी त्या सगळ्या जनतेने गोवर्धनाची पूजा केली. कथा अशी आहे की तिकडे एक वरुणाला राग आला, इंद्राला राग आला. वायुदेवतेच्या सहाय्य घेऊन त्यांनी प्रचंड सोसाट्याचा वारा, वरुणाने प्रचंड पाऊस सुरू केला पाडायला. सगळं ते वृंदावन गोकुळ सगळं बुडून जातं की काय अशी स्थिती निर्माण झाली. सगळेजण हवालदिल झाले. कृष्णाकडे आले आणि म्हणाले, कृष्णा बाबा तू सांगितलं, आम्ही पूजा केली गोवर्धनांची, ही भलतेच काही असं होऊन बसतं, आता काय करायचं? कृष्ण म्हणाले, काही नाही करायचं, घाबरू नका. ज्याची आपण पूजा केली तोच आपल्याला सांभाळेल. म्हणजे गोवर्धन पर्वत आपलं रक्षण करेल. असं कसं करेल? गोवर्धनाला उचलू आपण. काय सांगतोय कृष्णा? गोवर्धनाला उचलायचं कसं शक्य आहे? काहीतरीच. ते म्हणाले, शक्य आहे, मी प्रयत्न करतो, तुम्ही पण सगळे मला मदत करा, आपापल्या काठ्या घेऊन या आणि आपण गोवर्धन पर्वताला उचलू. आता कृष्णाचं आपण ऐकलंच आहे, आता शेवटपर्यंत ऐकणं भाग आहे, पण सगळ्यांनी आपापल्या काठ्या आणल्या. आणि आपल्याला ती कथा माहिती आहे की कृष्णाने आपल्या करांगुलीवर तो गोवर्धन पर्वत असा तोलला, झेलला, सांभाळला आणि सगळे गोप गोपी त्या गोवर्धनाच्या खाली आश्रयाला थांबले, अशी कथा आपल्याला माहिती आहे. यातून काय घ्यायचं? कृष्णाने हे सांगितलं की मी प्रयत्न तर करतोच, पण तुम्ही आपापल्या काठ्या आणा, तुम्ही पण प्रयत्न करा. आपल्यावर आलेलं संकट दूर करण्यासाठी कुणावर तरी पूर्ण अवलंबून न राहता आपणही प्रयत्न केला तर संकट दूर होतात. काठ्या आणणं आणि काठ्याचा उपयोग करून गोवर्धन पर्वत उचलण्याला मदत करणं, याचा अर्थ एकमेकाला सहाय्य करणं. बिना सहकार नाही उद्धार, कृष्णाने पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून कृष्णाची जी दृष्टी आहे, लहानपणच्या ह्या ज्या गोष्टी गमती जमती खोड्या किंवा अतर्क्य गोष्टी वाटतात ना आपल्याला, कसे आपल्याकडे चमत्कार सांगितला की मग माणसं नमस्कार करतात. चांगली गोष्ट आहे. चमत्कार अतर्क्य गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात, त्याची सोडवणूक ऐकायला बरी वाटते, उत्सुकता असते, हुरहुर असते, पण त्याच्या मागची भूमिका समजून घेतली पाहिजे. मग त्यातला आनंद घ्या ना. कथा जरूर ऐकाव्या, कीर्तनं जरूर ऐकावेत, पण त्यातलं काय सार घ्यायचंय हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. तर गोवर्धन पर्वताची कथा ही अशी आहे की समाजामध्ये, गावावर किंवा कुठलंही संकट आलं तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मग ते संकट कितीही भले दांडगं असो ते जातं. हा दृष्टिकोन. कृष्णाची अनेक नावं आहेत बघा, त्यापैकी एक नाव आहे गोपाल. गायींना तो रानावनात घेऊन जात असे म्हणून गोपाल असं आहे का? नाही नाही नाही, तसं नाही. गोपाल याचा अर्थ गायीची शुश्रूषा, गायीची देखभाल, गायीचं महात्म्य. गाय ही किती उपयुक्त पशु आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा खऱ्या अर्थाने कणा गाय आहे, कारण गायीपासूनच बैल मिळतो. आणि म्हणून गायीकडे या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. म्हणून नुसतं तो गायीला घेऊन जात असे असं नाही, तर गायीची देखभाल, शुश्रूषा, औषधोपचार हे सगळं कृष्णाला माहिती होतं. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं, मी दरवेळी थोडा आजचा संदर्भ घेत बोलणार आहे. आजच्या भाषेत जर बोलायचं असेल तर कृष्ण हा पहिला वेटरनरी डॉक्टर आहे. म्हणून गाय नुसती देवता असं नाही, देवता म्हणून त्याची पूजा केली तर चांगलीच गोष्ट आहे, पण गाय आली, तिला आपला एक देवता म्हणून घास घालायचा आणि लगे हाकलून द्यायचं, ही कशी पूजा? प्रार्थना आहे कृष्णाची. गावो मे अगृतः संतु, गावो मे संतु पृष्ठतः, गावो मे नित्यम गवामध्ये वसाम्यहम, गवामंगेषु तिष्ठन्ति भुवना. लांबलच कशी एक प्रार्थना आहे. त्याचा अर्थ काय? की गाय माझ्यामध्ये असू दे, मी गायीत असू दे, गाय माझ्या समोर, गाय माझ्या मागे, गाय आजूबाजूला, गायीत मी, माझ्यात गाय. म्हणजे काय? याचा अर्थ असा की गाय ही आमच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे, अविभाज्य अंग आहे. आणि त्या दृष्टीनं आपण काय केलं पाहिजे? त्या गायीकडे बघितलं पाहिजे. म्हणून कामधेनूची कल्पना आहे. कामधेनू गायच आहे म्हटलं, ते आपल्याला ती देणारी, पुरविणारी गाय. याचा अर्थ गाय ही आमच्या संस्कृतीतलं फार मोठं धन आहे. या दृष्टीनं गोपाल. दुसरा एक अर्थ असा आहे की गो म्हणजे इंद्रिय, पाल म्हणजे पालन करणारा. सर्व इंद्रियांचा पालक तो कृष्ण आहे, सर्व इंद्रियांचा स्वामी तो कृष्ण आहे. याही अर्थाने जर इकडे तिकडे कुठे जात असू, आपण भरकटत असू, तर कृष्ण मार्गदर्शन करताय. परत गायीचंच उदाहरण, गाय रस्त्याने चालते, रानात चालते, व्यवस्थित चरते, चरू द्यायचं. पण तिथं खड्ड्याकडे जात असेल तर त्याला अडवण्याचं कामही केलंच पाहिजे ना. तर गोपाल या अर्थाने गोपाल हे नाव सार्थ आहे. मुरलीधर असं एक नाव आहे.
मुरली वाजवायचे कृष्ण, अत्यंत सुंदर असा. त्यांच्या कृष्णाच्या पाव्याचा आवाज ऐकला की सगळं गोकुळ मंत्रमुग्ध होत असत. सर्व गोपी आपल्या हातातले कामधाम सोडून तल्लीन होऊन ऐकत असत. अतिशय मंजूळ पवित्र असा तो, सात्विक असा तो स्वर मुरलीधर. या मुरलीचं ज्ञान, संगीताचं ज्ञान ज्याला आपण म्हणतो की नाही, ते उपजतच कृष्णाकडे आहे. आणि या संगीताच्या ज्ञानाचा फार मोठा फायदा, फार मोठा उपयोग पुढे महाभारताच्या युद्धात कृष्णाने केले. आपण बघणार आहोत पुढे. पहिला संगीत दिग्दर्शक, पहिला म्युझिक डायरेक्टर ज्याला आपण म्हणू भगवंत आहे, श्रीकृष्ण आहेत. अशा अनेक गोष्टी. कालिया मर्दनाच्या कथेतून आपण काय घेतलं पाहिजे की विषारी झाले यमुनेचं पाणी, प्रदूषण झाले, प्रदूषणाच्या भाषेत. आणि प्रदूषण दूर करण्याचं मोठं काम कृष्णाने काय म्हणतात त्याला स्वतः एकट्याने करायचं ठरवलं. कोणी येत नाही तर, कारण सगळं कालिया प्रतीक आहे, घाबरत होते. एकट्याने केलं. अलीकडे एक दोन अशी उदाहरणं आहेत बघा, की मी आत्ता नाव विसरलो, की त्यांनी 1500च्या वर तलाव बांधले आणि तलावाचं पाणी स्वच्छ केली. तर ओरिसामधल्या एका माणसाने डोगर फोडला. करता येते एकट्यालाही. प्रदूषण दूर केलं. कालिया मर्दनाच्या कथेतून आपण हे समजून घेतलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी कृष्णाच्या लहानपणच्या आहेत. हळूहळू कृष्ण युवकावस्थेत आले आणि आपण तो भाग पाहून मग महाभारताकडच्या कृष्णाकडे वळणार आहोत, की कंसाचं मर्दन केलं. कंसच्या अनुरमर्दनम देवकी नंदन असं आपण म्हणतो. कंसासारख्या बलाढ्य राजाला, प्रचंड धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेल्या कंसाला आणि त्यांच्या राक्षसाला कृष्ण बलरामाने मारला. केवढी मोठी जिद्द आहे, केवढा मोठा आत्मविश्वास आहे, केवढं मोठं साहस आहे, ज्याला डेअरिंग म्हणतो ना आपण आजच्या भाषेत, ते असलं पाहिजे. आणि त्या बलाढ्य अशा कंसाला किशोरावस्थेतला, युवक अवस्थेतला श्रीकृष्ण मारतो. याचा अर्थ असा की जी विजिगीषू वृत्ती लागते, ती विजिगीषू वृत्ती आपल्यात असली पाहिजे, हे त्यातून सुचवायचं. माणसाला कठोर परिश्रम तर करावे लागतात, खडतर परिस्थितीवर मात करावी लागते, प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करावं लागतं, तरच तो श्रेष्ठ ठरतो, तरच त्याला लोक मानतात, तरच ते देवकोटीपर्यंत पोहोचू शकतात. गैरागैऱ्याचं कामच नाही. अलीकडच्या एका उर्दू कवीने फार सुंदर वर्णन केलंय, आठवण झाली त्याची. तो असं म्हणतो की ताकत है तुम्हारे अंदर, हिम्मत है तुम्हारे अंदर, तो आज भी बन सकते हो अपने मुकद्दर का सिकंदर. हे मुकद्दर का सिकंदर बनणं आपल्याच हातात आहे. तकदीर आपल्याच हातात आहे, कोणीतरी आणून देतं असं नाही. आणि म्हणून ही जी विजिगीषू वृत्ती आहे, त्या बलाढ्याच्या कंसाला किंवा अनेक राक्षसांना मारलं, त्याच्या मागे जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि म्हणून कृष्ण हा अशा पद्धतीने विचार करून समजून घ्यायचा आहे. बालपणाच्या ज्या लीला आहेत किंवा बालपणाचं जे कर्तृत्व आहे, त्याचं कौतुक तर केलंच पाहिजे, त्याचा आनंद तर घेतलाच पाहिजे. कृष्णाचं जगणं, जीवनच हे तसे युगपुरुष आहेत, आपण परमात्माच मानतो. पाश्चिमात्य लोकांनी सुद्धा कृष्णाचं वर्णन केलंय, त्यांनी सुद्धा त्याला परमात्माच मानलंय. ही वॉज अ बॉर्न प्रॉफेट असं म्हटलं. प्रॉफेट म्हणजे दूत, देवदूत म्हणजे देव अशाच अर्थाने. प्रॉफेट ही कल्पना तिकडे त्यांच्याकडे आहे. ही वॉज बॉर्न प्रॉफेट. ही इज ए सन विदाउट सोर्चिंग हिट अँड मून विदाउट डॉट असं वर्णन केलं. सूर्यचंद्रासारखं तेजस्वी, सोर्चिंग विदाउट सोर्चिंग हिट. सोर्चिंग म्हणजे तापदायक, उष्ण. सूर्य आहे पण उष्ण नाही, तापदायक नाही. चंद्र आहे, चंद्रावर डाग आहे, पण कृष्णाचं जीवन हे असं आहे. तेव्हा असं सर्व जगाला आकर्षित करणाऱ्या श्रीकृष्णाचं चरित्र जर आपण अशा पद्धतीनं विचारात घेतलं, तर मला वाटते खऱ्या अर्थाने कृष्ण वंदे जगद्गुरु म्हणताय. खऱ्या अर्थाने कृष्णाच्या अनेक पैलूंचं आपल्याला दर्शन तर होईलच, पण काहीतरी घेता येईल, त्याच्यातून काही ना काहीतरी आपल्याला अर्थ मिळत जाईल. कृष्णाच्या या लीला खूप आहेत खरं म्हणजे. खरं म्हणजे हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होऊ शकतो, यात काही वादच नाही. पण आपण काही मोजक्या ज्या साधारणतः लोकप्रिय अशा लीळा ज्या आहेत, चोरी करू नये, खोटं बोलू नये. खरं आहे, चोरी करू नये ही गोष्ट अगदी खरी आहे. आपल्या संस्कृतीतच सांगते सत्य बोलावं, चोरी करू नये वगैरे. पण मग हे तर कृष्णाने केलं असं आपल्याला रंगवू सांगितलं जातं. का केलं बाबा? काय आहे, धर्म आणि आपद्धर्म अशा दोन गोष्टी असतात. धर्म
सचोटीने, व्यवस्थितपणे चांगलं वागणं, खरं बोलणं, खोटं नाही बोलणं, अशा सगळ्या गोष्टी धर्म. आपद्धर्म असतो कधी कधी, नाईलाज होतो. अत्यंत नाईलाज झाल्यानंतर काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्यावेळी त्या तशा करणं हे इष्ट आहे. त्यावेळीची ती परिस्थिती तशी महत्वाची असते, म्हणून आपद्धर्म म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात. खोटं बोलणं हे आपद्धर्म म्हणून काही वेळ केलंय. महाभारतातच प्रसंग आहे, धर्मराजाचा प्रसंग आहे, आपण बघणार आहोत पुढे. समजा एखादा व्याध हरिणाच्या मागे लागलाय आणि योगायोगानं आपण आहोत तिथं, आपल्या समोरून ते हरिण पळत असं पूर्व दिशेला गेलं. तो व्याध आला थोड्या वेळाने आणि आपल्याला विचारतो, का हो तुम्ही इकडे हरिण पाहिलं का? हो पाहिलं. कुठे गेलं? आपण पश्चिमेकडे बोट दाखवून सांगायचं तिकडे गेलं. आता हे खोटं आहे. गेलं पूर्वेकडे, आपण तर सांगतो पश्चिमेकडे. हरिणीचा जीव वाचवण्यासाठी हे जे खोटं बोलणं आहे ते खोटं नाही. ते तरतम भाव समजला पाहिजे. सापेक्ष आहे ते, खरं खोटं हे सापेक्ष आहे. खूपदा आपण जे डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, ते सुद्धा खरं नसतं. हो, काय सांगा. म्हणून आपण ढोबळमानाने आपण ठोकून देतो की खोटं बोलले, हे असं झालं तसं झालं. असं नाही. चोरी पण करू नये, पण आपद्धर्म म्हणून सांगितलंय कृष्णाने. चोरी करायची जर वेळच आली ना, तर चोराच्या घरी चोरी करावी. चोराच्या घरी चोरी चोरी नसते. बदमाशांशी बदमाशीनं वागणं बदमाशी नसते. शठम प्रतिशाठ्यम, अशा अनेक गोष्टी आहेत. हे मोठे बारीक असे पैलू, समजून घेण्यासारखे पैलू आहेत. पण हे आपण अशा गमती जमतीमध्ये बंदिस्त करून टाकले आणि मग त्याच्यातला खरा अर्थ, महत्वाचा अर्थ, पाहिजे त्या पद्धतीनं त्याचं समजून घेणं हे थोडंसं काहीतरी बाजूला होऊन जातं आणि मग सगळ्या गोष्टी अशा पूर्णपणे सत्यांशाने आपल्या समोर येत नाहीत. असा थोडासा विचार करावा, असं एक माझं प्रामाणिक मत आहे. तेव्हा अशा अनेक लीळांच्याबद्दल आपल्याला खरं म्हणजे बोलता येईल. आपण महाभारताकडे वळूयात, महाभारताच्या कृष्णाकडे वळूयात, कारण कृष्णाच्या अवतार कार्याचं ते महत्त्वाचं प्रयोजन आहे. कृष्णाचं अवतार कार्य किंबहुना सर्वच अवतार कार्यांचं प्रयोजन परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, हे आपल्याला माहिती. महाभारतातले कृष्ण वेगळेच. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रगल्भ, तत्वज्ञ, योद्धा, युक्तिबाज, धर्म खऱ्या अर्थाने समजून घेऊन धर्माचा उपयोग कशा पद्धतीनं करावं याचं सूक्ष्म ज्ञान असलेले मनकवडे असे कृष्ण आहेत महाभारतातले. अनेक प्रसंगातून आपण ते बघणार आहोत. मी नेहमी असं सांगत असतो की जो डोक्याने मोठा असतो त्याला पंत म्हणावं, जो अंतःकरणाने मोठा असतो त्याला संत म्हणावं, आणि हे दोन्ही ज्याच्यात असतात त्याला भाग्यवंत म्हणावं. कृष्णाच्या चरित्रात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. महाभारतामध्ये बघा, कृष्णाचं पहिल्यांदा सूचन ज्याला आपण म्हणू ते हिडिंबेच्या विवाहाच्या निमित्तानं होतं असं काहींचं मत आहे. आणि द्रौपदी स्वयंवराच्या वेळी खऱ्या अर्थाने कृष्ण हे उजागर झाले, खऱ्या अर्थाने त्यांनी पांडवांची बाजू घेतली. हे हिडिंबेचं प्रकरण काय आपल्याला माहिती आहे. तसं लाक्षागृहामध्ये सर्व पांडवांना जाळण्याचा प्रयत्न असफल झाला. कौरवांना असं वाटलं की ते धृतराष्ट्र, दुर्योधनांना वाटलं की ते जळून गेले. परंतु कुंती आपल्या त्या 5 जणांना घेऊन फिरत होती जंगलामध्ये, बटू वेशात वगैरे. ते असेच फिरत फिरत जंगलामध्ये असताना हिडिंबा नावाची एक राक्षसीन तिथे राहत होती. तिने त्यातल्या त्यात भीमाला पाहिलं आणि भीमावरती अनुरक्त झाली, प्रेमातच पडली आजच्या भाषेत. आणि तिने असं सांगितलं भीमाला की मी तुझ्यावर अनुरक्त आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी विवाह कर. भीमाने झिडकारलं पहिल्याच खेपेत, पण ती पुन्हा 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 येऊन सांगायला लागले की मी तुझ्यावर खरंच प्रेम करते, माझ्या तू विवाह कर. तो ऐकेन असं झाल्यावर हिडिंबेने सांगितलं, बघ ती धकधपटशा दाखवते. बघा प्रेमात माणूस कसा वेडा होतो, पागल होतो, अशी अलीकडे म्हणतात ना, तसंच हे एकतर्फी प्रेम आहे आजच्या भाषेत. ती राक्षसी नसून प्रेमात पडली. राक्षसांच्या मध्ये प्रेमभाव असतो म्हणायला हरकत नाही, असं आपल्याला म्हणता येईल या कथेवरून. तर ती धाकाधपटशा दाखवते. हे जंगल आहे, घनदाट जंगल आहे, इथे राक्षस, चिटकिनी, पिशाच्य राहतात, त्यांच्यापासून मी तुमचं संरक्षण करेन. म्हणून भीमा
तू माझ्याशी विवाह कर, नाहीतर हे सगळे तुझे उरलेले 4 भाऊ, तुझी आई हे राक्षसाच्या मुखी पडतील. असं वेगवेगळ्या प्रकारानं जेव्हा ती सांगते तेव्हा भीम शेवटी म्हणतो की बाई, एका स्त्रीने आमचं रक्षण करावं, माझं रक्षण करावं, माझ्या कुटुंबाचं रक्षण करावं, हे मला काही मान्य नाही. तू माझ्या उगा जास्त मागे लागू नको, मी काही विवाह करणार नाही. आता एकीकडे कृष्ण हा पांडवांची, ज्याला काय म्हणू आपण, माहिती सतत पांडवांच्या माहितीत असायची. कंसाला मारल्यानंतर मग त्यांनी उग्रसेनाला राज्यावर बसवलं. कृष्ण कधीही राज्यावर बसले नाहीत. आणि मग त्यांचं ते चालू होतं. मग ते पांडव म्हणजे नातेवाईकच आहेत, आत्याच आहे कुंती, आणि त्यामुळं पांडव कुठे आहेत काय नाही त्याची खबरबात कृष्णाला असायची. आणि योगायोगानं ते तिथे आले, त्यांनी ते पाहिलं आणि भीमाला सल्ला दिला, कुंतीलाही सांगितलं की बाबा विवाह होऊ द्या, हिडिंबेबरोबर विवाह होऊ द्या. आता हिडिंबेबरोबर विवाह भीमाचा करायचा, धर्मराजाचं नाही झालं लग्न वगैरे वगैरे. ते म्हणाले असं कसं? ते म्हणाले काही नाही, कृष्णाने अनेकदा परंपरांना छेद दिलाय. परंपरा जरूर पाळाव्यात, पण काही परंपरा जर महत्त्वाच्या असतील, उपयुक्त असतील, दूरदृष्टीच्या दृष्टीनं ते भलं असेल तर ते करावं. कृष्णाने अनेकदा असं केलंय, अनेकदा असं केलंय. आजच्या भाषेत पुरोगामी ज्याला आपण म्हणतो की नाही, हा शब्द फार वेगळ्या अर्थाने अलीकडे वापरतात. तर कृष्णाने दूरदृष्टी ठेवली आणि सांगितलं की मी सांगतो ते हिताचे, भीमाचा विवाह होऊ दे. आणि भीम आणि हिडिंबा यांचा विवाह झाला. भीम वर्षभर तिच्यासोबत राहिला. त्यातून त्यांना घटोत्कच हा पुत्र प्राप्त झाला. तो पुढे महाभारताच्या युद्धात कामाला आला. ही दृष्टी आहे कृष्णाची, दूरदृष्टी ज्याला आपण म्हणतो. तर ही कथा आहे. पण खऱ्या अर्थाने कृष्णाने पांडवांचा कैवार उजागरपणे, उघडपणे घेतला. ती घटना आहे द्रौपदी स्वयंवराची. कृष्णाचं एक पहा इथं पहा, एक वेगळं असं व्यक्तिमत्व दिसतं. ती कथा आपल्याला माहिती आहे, सगळ्या कथा माहितीच आहेत. मी थोडक्यात सांगितलं, मग आपण ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. की द्रुपदाने त्या द्रौपदीचं स्वयंवर रचलं. त्या काळामध्ये क्षत्रिय कन्यांचं स्वयंवर असायचं, राजकन्यांचं स्वयंवर असायचं. कोणता तरी पण असायचा. पण म्हणजे काहीतरी अट, काहीतरी अशी असायची की जे केलं, अमुक काही काही केलं, सिद्ध झालं तरच ती वरमाला घालेल. द्रौपदीचा जो पण होता, द्रौपदीला जिंकायचा किंवा तिने वरमाला घालावी अशा पद्धतीचा पण काय होता, ते एक मोठा असा स्तंभ पाण्यात उभा केलेला, वर गोल असं रिंगण, त्यावर एक मासा गरगर गरगर फिरतो आहे. ते धनुष्य घेऊन खाली पाण्यात त्याचं प्रतिबिंब पाहायचं आणि डाव्या डोळ्याचा वेध घ्यायचा, असा तो मोठा अवघड असा पण होता. क्षत्रियांच्यासाठी होता तो, राजांच्यासाठी होता, राजकुमारांसाठी होता. म्हणून देशोविदेशीचे सगळे राजे आले, सगळे शूरवीर जमले. कौरव पण आले तिथं, दुर्योधन, दुःशासन, कर्ण ही मंडळी पण आली. कृष्णही तिथे होते. अनेकांना निमंत्रणं गेली होती. आणि सुरू झाला तो पण. हातात वरमाला घेऊन द्रौपदी उभी आहे. एक 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 राजा येतोय, प्रयत्न करतोय. अनेकांना तर ते धनुष्यच उचलत नाही, कसे बसे धनुष्य उचलतात पण ते जमत नाही. असं सगळं होत होतं. अनेक जण लज्जित होऊन बसत होते. दुर्योधन उठला, त्यांनी प्रयत्न केला, त्यालाही जमलं नाही. मग दुर्योधनाने कर्णाकडे सहेतूक पाहिलं, कर्ण उठला. कर्ण विलक्षण श्रेष्ठ धनुर्धर आहे, अर्जुनाचा तुल्यबळ आहे. आणि कर्णाने सहजपणे ते शिवधनुष्य पेललं, उचललं, त्याला प्रत्यंचा लावली. खाली पाण्यामध्ये त्या गरगर फिरणाऱ्या माशाचं प्रतिबिंब पाहिलं. क्षणभर तो स्तब्ध झाला. एकाग्र चित्ताने त्या डाव्या डोळ्याचा वेध घेतला आणि प्रत्यंच्यात ताणून बाण सोडणार तेवढ्यात द्रौपदीने आक्षेप घेतला. प्रसिद्ध आहे ते आक्षेप, आपल्याला माहिती की मी सूतपुत्राला मारणार नाही. हे ऐकल्याबरोबर कर्णाला अपमान वाटला. कर्ण बाणेदार आहे तसा, तो गुपचूप ठेवून दिले त्यांनी धनुष्य, कारण त्यावेळी कर्ण सूतपुत्र म्हणूनच लोकांना माहिती होतं. कृष्णालाही बरं वाटलं. कृष्णाने स्मित हास्य केलं. द्रौपदी आणि कृष्णाची नजरानजर झालेली आहे या प्रसंगाच्या आधी. आणि मग आता प्रश्न असा पडला की कोणीच आता नाही, द्रौपदीचं पण हा शेवटी कोण जिंकणार, तिचा विवाह होणार की नाही, स्वयंवर यशस्वी होणार की नाही. सचिंत बसले सगळे. तेवढ्यात योगायोगाने कुंती त्या 5 जणांना फिरत फिरत त्या द्रुपद नगरीत आली आणि त्या प्रसंगाच्या तिथे आली. कृष्णाला माहिती होतं. कृष्णाने त्यांच्याकडे पाहिलं आणि अर्जुनाला खुणावलं. अर्जुनाला त्या वेशात, ब्राह्मण बटू वेशात, त्यांनी ते धनुष्य सहज उचललं. खाली पाहून वर फिरणाऱ्या माशाच्या डाव्या डोळ्याचा अचूक वेध घेतला, पण जिंकला. द्रौपदीने वरमाला घातली.
पुढे हे पाहिल्याबरोबर एकच हल्लकल्लोळ झाला, गोंधळ माजला. हे असं कसं काय झालं? एवढे क्षत्रिय राजे एकापेक्षा श्रेष्ठ असून एक कोणीतरी ब्राह्मणाचा मुलगा पटू वेशातला हा कोणीतरी येतो आणि स्वयंवर जिंकतो आणि द्रौपदीला घेऊन जातो. हे काय? हा आमचा अपमान आहे. युद्ध सदृश स्थिती निर्माण झाली. आणि मग कृष्णाने जाहीररित्या सर्वांना उद्देशून सांगितलं की हा तुम्ही समजतात असा नाही, हा अर्जुन आहे, हा पंडूचा पुत्र आहे, हा राजकुमार आहे, हा क्षत्रिय आहे, जे झाले ते योग्य झाले. हा उघड उघड कैवार अर्जुनाचा किंवा पांडवांचा कृष्णाने त्या ठिकाणी घेतला. तो अगदी शेवटपर्यंत, युद्ध संपेपर्यंत हा कैवार घेतला. ही बाजू उचलून धरली. हा प्रसंग असं सांगतो की योग्य ठिकाणी योग्य पद्धतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि योग्य माणसाची बूज राखली पाहिजे. योग्य माणसाला उत्तेजन दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याच्या शौर्याचं स्वागत केलं पाहिजे. हा भाग या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पुढे 5 जणांचा विवाह झाला हे आपल्याला माहिती आहे. हा 5 जणांचा विवाह कसा झाला, काय झाला या भानगडीत नाही, तो आपला विषय नाही. त्याला अनेक कथा सांगितल्या जातात. पण नंतर मग ते आले हस्तिनापूरला. राज्य देण्याच्या बाबतीमध्ये खळखळ सुरू झाली धृतराष्ट्राची, दुर्योधनाची. पण नाईलाजाने देणं भाग होतं. काय दिलं पांडवांना? काय दिलं तर पांडवांना खांडववन दिलं. खांडववन जेव्हा दिलं तर धर्मराष्ट्र अतिशय सद्गुणांचा पुतळास त्याने निमूटपणे स्वीकारायचं ठरवलं. पण पहिला कडाडून विरोध जर कोणी केला असेल तर भीमाने. भीम एक वेगळीच व्यक्तिमत्वाची जडणघडण आहे बघा. खरं म्हणजे महाभारताचा नायक. आपण एकीकडे अर्जुन म्हणतो, कृष्ण तर आहेतच आहे, पण या पांडवांच्या मध्ये भीम यांनी खऱ्या अर्थाने अनेक वेळा धीरोदात्त भूमिका घेतली. हा एक वेगळा विषय आहे स्वतंत्र. आपल्याला भीम म्हणले की फक्त खूप शक्तिवाल्या, खूप खाणारा वगैरे असं काहीतरी आहे, असं नाही. असं नाही. ते द्रौपदीचं सुद्धा भीमाकडे खरं तर ती 5 जणांची पत्नी आहे. थोडंसं विषयांतर आहे पण मला सांगायचा मोह होतो. ती 5 जणांची पत्नी असं आपण मानतो, ती पतिव्रता आहे असं मानतो, अर्जुनाने तिला जिंकलं असं मानतो. तरी सुद्धा महाभारतामध्ये असे काही 3-4 प्रसंग व्यासांनी निर्माण केले, लिहिले की ज्याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की द्रौपदीचा ओढा किंवा ज्याला आपण झुकतं माप म्हणतो ना, ते भीमाकडे असे प्रसंग आहे. कारण भीम आणि द्रौपदी यांचे भावसंबंध जुळतात. आजच्या भाषेत वेवलेंथ ज्याला आपण म्हणतो ना, ती जुळते. तर असा भीम आहे. त्याने पहिल्यांदा कडाडून विरोध केला की हे काय खांडववन, नुसतं जंगल जिथं काहीच उगवत सुद्धा नाही, माणसं राहू शकत नाहीत. अरे हे काय, हे भीक म्हणून आपल्याला हे देतात ते काय? पण धर्मराज शांतते म्हणतो नाही, असं नाही. कृष्णही तिथं आलेले आहेत आणि समजावून सांगतायत, नाही ठीक आहे, जे आपल्याला दिले ते स्वीकारू. आणि या खांडव वनाचं इंद्रप्रस्थ करण्याचं कृष्णाच्या सल्ल्याने भीमार्जुनाने ठरवलं, ते केलं. त्यामागची भूमिका अशी की वीर पुरुषांचं वैशिष्ट्य असं असतं की जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर ते स्वार होतात. हे स्वार होण्याचं ठरलं पाहिजे. प्रवाहाच्या दिशेनं तर सगळेच पोहतील हो. प्रवाहाच्या विरोधात पोहण्यासाठी रग लागते, ताकद लागते, हिंमत लागते, जबरदस्त इच्छाशक्ती लागते. तेव्हा त्या जंगल जे अतिशय घनदाट असं जंगल होतं, विषारी प्राणी राक्षस राहत होते, अशी वर्णन आहेत, ते सगळं स्वच्छ करून कृष्णाच्या सल्ल्याने इंद्रप्रस्थ निर्माण केलं. याही ठिकाणी एक दूरदृष्टी दिसते बघा. हे सगळं करत असताना एक राक्षस तिथे राहत होता, तो शरण आला. भीमार्जुन धर्मराजाला शरण आला, पण भीमाने त्याला मारायचं ठरवलं. राक्षसाला मारण्यात तो तरबेजच. मय त्याचं नाव आहे, मय. यानं जीवदान मागितलं कृष्णाकडे. तो शरण आला आणि म्हणाला की मी मोठा शिल्पी आहे, मला तुम्ही जीवदान द्या, मी त्रासदायक असा राक्षस नाही, कृपया मला जीवदान द्या. कृष्णाने हे पाहिलं की हा कामाचा आहे. जसं त्या हिडिंबेचं त्यांनी लक्षात घेतलं, त्यांनी सांगितलं की याला मारू नका, हा आपल्या कामाला येईल. हा राक्षस असला तरी त्याला काय म्हणू आपण, सज्जन राक्षस आहे. राक्षसातही थोडे सज्जन असतात आणि माणसातही काही राक्षस असतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर त्या मयाला जीवदान दिलं. पुढे हा मय कामाला आला. ही जी दूरदृष्टी असेल, मानवी स्वभावाची पारख. मला काय सांगायचं याच्यातून की मानवी स्वभावाचे अनेक नमुने असतात, त्यातून आपल्याला समजलं पाहिजे की कोण कसं आहे.
ज्याचं मानसशास्त्र पक्क आहे ना त्याला हे बरोबर जमतं. आणि कृष्णासारखा मानसशास्त्रज्ञच कोणी नाही. जगातला पहिला सायकोलॉजिस्ट, पहिला मानसशास्त्रज्ञ कृष्ण आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जीवनाकडे कशा दृष्टीनं, मानवी स्वभावाकडे कशा दृष्टीनं आपण पहा. पुढे मग खांडवनाचं इंद्रप्रस्थ झालं. सगळी माणसं आली, राजधानी हस्तिनापूर ओस पडू लागली आणि इंद्रप्रस्थ भरभराटीस आलं. हे कथा माहिती आहे. आणि मग दुर्योधनाच्या असं लक्षात आलं की आपण करायला गेलो एक आणि झालं वेगळंच. पण त्याची दुष्टबुद्धी काही गप्प बसेना. आणि मग आपल्याला माहिती तो द्यूताचा डाव मांडला गेला. हा द्यूताचा डाव जेव्हा मांडला गेला तेव्हा सगळंच हारले. द्रौपदी ही पण हरली, सगळं झाले आपल्याला माहिती आहे. अशा वेळी कृष्ण तिथे नव्हते. बघा कशी गंमत आहे. दरवेळी कृष्ण पांडवांच्या सोबत काही राहू शकले नाहीत, पण जेव्हा जेव्हा राहिले तेव्हा तेव्हा त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला. यावेळी मात्र दुर्दैवाने कृष्ण बरेच लांब आहेत तिकडे आणि याकडे दूताचा डाव मांडला गेला आणि परागंदा 12 वर्ष वनवास हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि मग वनात असताना खबर लागली कृष्णाला आणि कृष्ण अनेकदा वनात भेटायला जात, मार्गदर्शन करीत, धीर देत. खूप बाका प्रसंग आले वनातले. त्या प्रत्येक प्रसंगातून कृष्णाने त्यांना बरोबर बाहेर काढलं म्हणा किंवा मार्गदर्शन केलं. प्रतिकात्मक मार्गदर्शन आपण समजून घेतलं पाहिजे. एक उदाहरण मला सांगावं वाटतं की जे खूप प्रसिद्ध आहे, ज्यावर आख्यान आहेत, कीर्तनं खूप होतात त्याच्यावर. थालीपाक्याचं आख्यान कीर्तनकार फार छान सांगतात. काय थालीपाकाची कथा? मनात असताना सूर्याने एक थाली दिली होती द्रौपदीला, ताट. आणि असं सांगितलं होतं की या थालीतून पाहिजे तेवढे पदार्थ पाहिजे तेवढ्या माणसांना मिळू शकतात. फक्त एकच अट आहे की द्रौपदीचं जेवण झालं की याच्यातून पदार्थ निघणं कमी होईल, बंद होईल आणि सूर्य मावळायच्या आत हे सगळं होईल. एकदा सूर्य मावळला, द्रौपदीचं जेवण झालं, तिने ते ताट घासून पुसून ठेवलं की मग त्याच्यातून काही पदार्थ येणार नाही, असं ते एक वरदान दिलं होतं. तर झालं असं एकदा की वनात गेले. वनात चालू असताना त्या पर्वतावर, गंधमादन पर्वतावर असताना दुर्योधनाला असं वाटलं की आपण वनात तर पाठवले पण अजून यांची नाचक्की व्हावी. दुष्ट माणूस, त्याची बुद्धी मोठी चालते. त्याने दुर्वास ऋषीला पाचारण केलं. दुर्वास ऋषी म्हणजे फार जबरदस्त क्रोधिष्ट, कोपिष्ट असे ऋषी. काही ऋषी आपल्याकडे फार, त्याला काय म्हणू आपण, त्यांची धडकीच, राजाला सुद्धा धडकी भरायची. जमदग्नी असेल, दुर्वास असतील, थोडंसं तरी त्या मनाच्या विरुद्ध झाले की धाडकन ते शापच द्यायचे. दुर्वासाला बोलवलं, त्यांची पूजा केली, त्यांच्याशी मोठं छान पद्धतीनं गोड बोलून म्हणा काही म्हणा दुर्वासाला प्रसन्न केलं आणि सांगितलं की हे मुनीवर, आमचे बंधू आता सगळे वनात आहेत, आपण तिथं जावं, त्यांचा पाहुणचार घ्यावा आणि त्यांना आशीर्वाद द्यावा. वनातले कष्ट वगैरे त्यांना फारसे पडू नयेत, अशा पद्धतीचं त्यांचं सगळं जीवन व्यतीत व्हावं, अशा पद्धतीचं आशीर्वाद तुम्ही द्या, असं थोडं नाटकी बोलून दुर्योधनाने दुर्वासाला पाठवलं. दुर्वास तसे भोळी माणसं पटकन रागात येतात, रागही त्यांचा लवकर जातो. दुर्वास आपल्या अनेक, अशी कथा आहे, 60,000 शिष्यासह वनात आले. संध्याकाळची वेळ होती. युधिष्ठिराला म्हणाले, हे राजन, मी इथे आलो आहे, आम्हाला सगळ्यांना मोठी भूक लागली आहे, क्षुधाग्रस्त आम्ही आहोत, आमच्या जेवणाची व्यवस्था कर. आता काय करायचं? युधिष्ठिराच्या पोटात गोळाच उठला. संध्याकाळ झाली होती, सगळं झालं होतं खाणं पिणं, दुर्वासा आलेले आहेत, 60,000 शिष्य आले, त्यांच्या जेवणाची व्यवस्था काय करावं? नाही म्हटलं तर राफतच आहे. द्रौपदीला विचारलं जाऊन, काही होऊ शकतं का? द्रौपदी म्हणाली, काही नाही, आता सगळं झाले, जेवण खाणं सगळं झाले, आता काही नाही, काय करायचं? द्रौपदीने कृष्णाचा धावा केला. कृष्ण आसपासच होते, जवळपास, लगेच त्वरेनं आले आणि विचारलं, काय झालं एवढं काय झालं? तिने सांगितलं सगळी कहाणी. मिश्किलता बघा कृष्णाच्या जीवनात अनेक गोष्टी आहेत. मिश्किलता, विनोद, थट्टा, मस्करी, गमती, सगळंच आहे. ते म्हणाले, सूर्याने तर तुला थाली दिली ना बाई, काय एवढी परेशान होते? म्हणाले, नाही कृष्णा, ते सगळं झालंय, जेवण झाले की सगळं बंद होतं, मी घासून पुसून ठेवली आहे. मग ती कथा आपल्याला माहिती आहे, छान सांगतात. कृष्ण म्हणाले, बघू तर बघू, ताट तर बघू.
त्याच्या आधी कृष्णाने सांगितलं युधिष्ठिराला की तू काळजी करू नका, त्या दुर्वासांना असं सांगा की जा तुम्ही गंगेच्या काठावर जा, सायं संध्या पूर्ण आटोपा, तोपर्यंत आम्ही जेवणाची व्यवस्था करतो. युधिष्ठिराने सांगितलं. दुर्वास गेले स्नान संध्या करायला गंगेच्या काठावर, आणि इकडे कृष्णाने असं सुरू केलं विचारायला. बघू बघू म्हणले, ताट तर बघू, ताट तर बघू. ताट बघितलं तर ते भाजीचं पान चिकटलं होतं. ते कथाकार मोठे छान सांगतात की कृष्ण गमतीने म्हणाले, बघा तुम्ही बायका कशा घासता, भाजीचं पान आहे ना बाई. आणि कृष्णाने ते भाजीचं पान खाल्लं, आणि तिकडे नदी किनाऱ्यावर गेलेल्या दुर्वास ऋषींना ते सगळे जे काय शिष्य यांना ढेकर आली, अशी कथा आहे. छान आहे कथा, छान आहे, ऐकायला छान आहे, मस्त सांगतात कीर्तनकार. काय झालं असेल बरं, थोडासा विचार केल्यानंतर मला असं वाटतं, थोडंसं आपण चिंतन केलं तर ही कथा आहे कृष्णाचं समयसूचकता, हजरजबाबीपणा, विनोद दृष्टी, मिश्किलता तर दिसतेच. पण गंमत अशी आहे बघा की त्यावेळी पांडव हे वनात आहे, आणि वनामध्ये काय असतात, वनस्पती असतात, कंदमुळं असतात, फळं असतात, पटकन हाताशी येऊ शकतात, त्याच्यामुळे भूक भागते. किंबहुना वनात राहणारे, रामायणात रामसीता असो की पांडव असो, हे कंदमुळं खाऊनच राहत होते. आणि त्यामुळे कृष्णाने सांगितलं पटकन समयसूचक की काही काळजी करू नका, आसपास बरीच फळावळं आहेत, आपण सगळेजण 4-5 जण जाऊ, ते सगळं घेऊन येऊ, वनस्पती आणू, हे आणू आणि व्यवस्था करू, काळजी करू नका. हे असं सांगणं, ज्याला आपण धीरोदात्तपणा म्हणतो की नाही, तो महत्वाचा गुण यामागे आहे. आता 60,000 शिष्य, दुर्वासांचा राग, त्यांना ढेकरा येणं, हे सगळ्या गोष्टी ऐकायला छान आहेत, कथा म्हणून ऐकायला छान आहेत, ऐकाव्यात, जरूर आनंद पण घ्यावा त्याच्यातला. पण कृष्णाचं हे जे समयसूचकता पण आहे, ते आपण विचलित व्हायचं नाही. कितीही पाक्का प्रसंग येऊ, कठीण प्रसंग येऊ, विचलित नाही व्हायचं, मन स्थिर ठेवायचं. कसं असतं, मार्ग निघतोच. कसं आहे माहिती का, गुंता माहिती आहे, गुंता, दोऱ्याचा गुंता होतो, गुंता सोडायचा मार्ग गुंत्यातच असतो. हळुवारपणे तो धागा आपल्याला उलगडता आला पाहिजे, आणि या पद्धतीनं कृष्णाने तो प्रसंग निभावून नेला. कृष्णाची एक वेगळी मार्मिकता, समयसूचकता, धीरोदात्तपणा हे इथे या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायला हरकत नाही. खूप प्रसंग आहेत. पुढे युद्ध होणारे दिसलं, अज्ञातवासही झाला, आणि खळखळ करू लागला दुर्योधन राज्य देण्यासाठी. महाभारतातल्या प्रसंगातून कृष्णाचं वेगळेपण मला दाखवायचं आहे, जो आजच्या संदर्भात आपण समजून घेतला पाहिजे. तो गुण, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे प्रकट झालेले गुण. आणि मग कृष्णाला शिष्टाईसाठी पाठवलं. कृष्णाची शिष्टाई मोठी जबरदस्तच आहे. गंमत आहे बघा, कृष्ण शिष्टाईला जात असताना धर्मराज म्हणतो, कृष्णा कसं कर, पण युद्ध होऊ नको हे बघ, 5 गावं मिळाली तरी बघ, वगैरे वगैरे. कृष्ण म्हणतो, हो मी तसाच प्रयत्न करेन. द्रौपदी कृष्णाला येऊन सांगते की कृष्णा तू शिष्टाईला चाललास, पण युद्ध होईल हेच बघ. कृष्ण म्हणतो, हो युद्ध होईल हेच मी बघेन. दोघांनाही होच म्हणून उत्तर देतात. हेच तर कौशल्य आहे, हीच तर गंमत आहे, हाच तर स्वभाव आहे, समजून घेतला पाहिजे. कृष्ण शिष्टाईला आले, आणि कृष्णाच्या त्या शिष्टाईच्या वेळी खूप भयंकर ते सगळे प्रकार माहिती आहे आपल्याला. भाषण, अमुक ढमुक, कृष्णाने सांगितलं धर्म काय, अधर्म काय, अमुक काय, तमुक काय, वगैरे वगैरे. परंतु दुर्योधन काही ऐके ना. मग ते विश्वरूप दर्शनही आहे, विश्वरूप दर्शन. याचा अर्थ असा की समजून सांगितलं, बाबा असं नाही तसं नाही, तू ऐक, 5 गावं म्हणतोय ते, अमुक ढमुक सगळं असं सांगितल्यावर जेव्हा ऐकत नाही तेव्हा आपलं खरं रूप दाखवलं. विश्वरूप दर्शन म्हणजे खरं रूप. तू ऐकत नाहीस ना, तर बघ, तू नाही ऐकलास तर बघ काय होईल, त्याची एक झलक, ज्याला आपण म्हणू झलक दाखवली, त्याच्यातून एक समजतं की काय होऊ शकेल. अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे एखादा सिनेमा लागायच्या आधी त्याचं ट्रेलर दाखवतात बघा, आणि ट्रेलर पाहिलं की उत्सुकता वाढते आणि सिनेमात काय असेल याचा अंदाज येतो. ते ट्रेलर आहे भगवंतानी दाखवलेलं दुर्योधनाला. बघ तुझं नाही ऐकलं असतं काही खरं नाही. आणि मग ती शिष्टाई अशी एका अर्थानं असफलच झाली. युद्ध होणार हे निश्चितच झालं, द्रौपदीच्या मनासारखंच झालं. आणि अजून एक मोठा छान प्रसंग आहे की कृष्णाचं सामान्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इथे लक्षात येतो. की तिथे मग दुर्योधनाने सांगितलं, तू राजदूत म्हणून आलायस, तर राजदूताला त्याचं स्वागत करणं, त्याची व्यवस्था करणं हे राजाचं काम आहे. तू माझ्या घरी जेवायला ये, मेजवानी मी तुझ्यासाठी ठेवली, तू माझ्याकडे जेवायचं निमंत्रण दुर्योधनाने कृष्णाला शिष्टाईच्या वेळी दिलं. कृष्णाने त्या ठिकाणी जे सांगितलं ना, कुठे जेवावं, कसं जेवावं, कुठे जेवू नये, फार चांगले समजून घेण्यासारखं आहे.
कृष्ण म्हणतात ठीक आहे, तू जेवायला बोलवलं चांगली गोष्ट आहे, परंतु जो मित्र असतो त्याच्याकडे जेवायला जा. तू काही आता माझा मित्र नाहीस, त्याच्यामुळे मी येणार नाही. जेवायला जो बोलवतो तो मोठ्या प्रेमानं आपुलकीनं बोलवतो की नाही हे पाहून त्याच्याकडे जेवायला जावं. तुझी काही तशी वृत्ती नाही. काहीच मिळत नसेल आपल्याला तर नाईलाजानं का होईना मग जावं जेवायला. पण तसंही काही नाही माझ्या बाबतीत. मला विदुराने जेवायला बोलवलंय आणि भगवंत विदुराच्या घरी गेले, त्यांनी कण्या मोठ्या आनंदानं खाल्ल्या अशी कथा आहे. जाता जाता हे आपल्या लक्षात येतं की तो युवराज आहे दुर्योधन, त्याच्याकडची मेजवानी सोडून विदुरा घरच्या कण्या खायला कृष्ण गेला. हे भक्तिभावानं आपल्याला सांगितलं जातं. याचा अर्थ असा की आपुलकी, भक्ती, प्रेम, जिव्हाळा ह्या सगळ्या गोष्टीचा आदर केला पाहिजे. आणि कृष्णाच्या जीवनामध्ये भक्तांचं तर महात्म्य खूप आहे, आपण बघणार आहोत. ह्या ज्या छोट्या छोट्या कृती आहेत ना त्या समजून घेतल्या पाहिजे, त्या समजून घेतल्या पाहिजे. आणि मग शिष्टाई असफल झाली. पण शिष्टाई असफल झाल्यानंतर जेव्हा कृष्ण हस्तिनापुरात इंद्रप्रस्थाकडे निघाले, पांडवांच्याकडे निघाले, तेव्हा अजून एक गोष्ट केली. तिथे कृष्णाची सायकोलॉजी, मी जे म्हणालो पहिला मानसशास्त्रज्ञ काय केलं, निघताना मग ते म्हणाले कर्णाला बोलवलं आणि कर्णाला असं सांगितलं की कर्णा तू माझ्याबरोबर चाल. एकटा कर्ण घेऊन कृष्ण निघाले. अर्जुनाचं सारथ्य नंतर केलं, पहिल्यांदा कर्णाचं सारथ्य केलं. स्वतः कृष्णाने रथ हाकला आहे आणि कर्णाला बरोबर घेतलं. हस्तिनापुराच्या सीमेच्या बाहेर आल्यानंतर ते कर्णाला म्हणतात, कर्णा मी तुला एक गोष्ट सांगतो ती तू ऐक. कर्णाला असं वाटलं मग काय सांगणार आहे. कर्णाला अशी थोडीशी एक शंका आली की त्याच्या आधी कुंती येऊन गेली होती आणि सांगितलं होतं की तू माझा मुलगा आहेस. हे कर्णाला कळालं होतं. कदाचित कृष्ण तेच सांगतील म्हणून ते म्हणाले की ठीक आहे तू काय सांगशील याचा अंदाज आहे, पण तरी सांग तुला काय म्हणायचं. कृष्ण म्हणतात की बाबा ठीक आहे तुला कुंतीने सांगितलं मलाही माहिती आहे, पण तरी सुद्धा तू काय कर, आमच्याकडे ये, पांडवांच्याकडे ये आणि सगळे यादव माझ्यासहित धर्मराज सगळेजण तुझ्यावर छत्र चामर ढळतील. तू मोठा भाऊ आहेस हे तर तुला कळालंच आहे आणि तू राजा होशील, तुला सगळं राज्य मिळेल आणि सगळेजण तुझे दास म्हणून राहतील. चांगलं काम कर, आत्तापर्यंत झालेलं झालं, आता ही चांगली संधी आहे आणि तू कर्णा ये. कृष्णाने स्वतः असं आमिष दाखवलं, पण कर्ण ऐकत नाही. कृष्णाला हेही माहिती होतं की कर्ण ऐकत नाही, ऐकणार नाही. तो शब्दाचा पक्का आहे, दुर्योधनाला दिलेल्या वचनाचा पक्का आहे, तरी कृष्ण का सांगतात. इथंच खरी गोम आहे. कृष्णाला हे माहीत असतानाही कर्ण येत नाही आपल्यासोबत, तरी सांगतात. याचं कारण असं की कर्णाच्या मनावर त्यांनी घाव घातलाय, त्याचं मनाचं खच्चीकरण केलंय. नाही म्हणलं तरी कर्णाला मनातल्या मनात नक्की वाटलं की अरे कृष्णासारखा कृष्ण आपल्याला बोलवतोय आणि आपण आपल्या वेड्यासारखा शब्द देऊन बसलो दुर्योधनाला मित्र मित्र म्हणून. गोचित झाली कर्णाची. त्याच्या मनाला, त्याच्या अंतर्मनाला ते थोडंसं पटलं होतं कर्णाचं कृष्णाचं, पण जाता येत नव्हतं. त्याच्या मनावर ती जी घालमेल मनाची चालू होती की नाही त्याच्यावरच घाव घातला. हे खरं मानसशास्त्र आहे. कर्णाचा पराभव युद्धात नंतर झाला, पण पहिला पराभव इथंच झाला. तो मनाने खच्चीकरण झालेल्या अवस्थेत गेला आणि मनाने खच्चीकरण झालेल्या अवस्थेतला सैनिक वीर युद्धभूमीवर खऱ्या अर्थाने धीरोदात्तपणे लढूच नाही शकत. ही सायकोलॉजी. कसं आहे, अलीकडचे शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ माणसाला 2 मनं असतात असं म्हणतात, इनर माइंड, आउटर माइंड. ठीक आहे, हा अभ्यास बरोबर आहे, चूक नाही. पण अध्यात्मशास्त्र सांगतं की माणसाला 7 मनं असतात, सप्त मन असतात. मनाच्या मनात एक मन असतं जे गुप्त असतं, जे सुप्त असतं. ते प्रदीप्त करता आलं पाहिजे तर तो खरा मनकवडा, तो मनावर विजय मिळणारा कृष्ण असा आहे. मनःषष्ठानी इंद्रियानी वेगळ्या संदर्भात म्हटले 15व्या अध्यायात, पण आहे मन हे इंद्रियच आहे. आणि गरुडाचा ज्याला आपण अवसान घात ज्याला आपण म्हणू तो तिथेच झाला हे आपल्या लक्षात येतं. युद्ध झालं. आता युद्ध कौशल्य, कृष्णाचं युद्ध कौशल्य हे आपण समजून घेतलं पाहिजे. युद्ध नीती कशी असते. कृष्ण हा शास्त्रज्ञ आहे, युद्ध नीतिज्ञ आहे, असे अनेक प्रसंग आहेत. पण ते चमत्कारात बंदिस्त झाले. कृष्णाला वैद्यकीय ज्ञान होतं, युद्धशास्त्राचं ज्ञान होतं,
विज्ञानाचं ज्ञान होतं, हे असे अनेक प्रसंग महाभारतात आपल्याला पाहायला मिळतात. खरे एका अर्थानं तो शास्त्रज्ञ आहे. जसा समाजशास्त्रज्ञ आहे तसं वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा शास्त्रज्ञ कृष्ण आहेत. एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा चक्रव्यूह रचला होता द्रोणाचार्यांनी. आणि द्रोणाचार्याने जेव्हा चक्रव्यूह रचला तेव्हा सगळे वीर तिथं होते. द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन, दुःशासन, कर्ण वगैरे वगैरे. आणि जयद्रथ पण एक होता तिथे. जयद्रथ, हा जयद्रथ कोण आहे? हा कौरवांचा जवळचा आप्त आहे, म्हणजे जावईच आहे. कौरव 100 म्हणतो आपण, तसं नाही आहे. कौरव 101 आहेत. ती दुःशाला नावाची बहीण आहे आणि हा दुःशालेचा हा पती आहे. हा पण तिथे होता. आणि तो अभिमन्यू 16-17 वर्षाचा तरुण कोवळा असा वीर, त्यांनी फक्त आईच्या पोटात असताना चक्रव्यूहात कसं शिरावं हे शिकला होता. तो बाहेर यायचं बाहेरचं ज्ञान नव्हतं, परंतु तो मोठ्या हिंमतीने तो आत गेला आणि या सगळ्यांशी लढता लढता तो धारातीर्थी पावन झाला, हौतात्म्य मिळाला. ठीक आहे, युद्धामध्ये धारातीर्थी पडणं हे वीरांचं भूषण आहे. पण गंमत दुर्दैव असं की हा जो जयद्रथ होता, या जयद्रथाने काय केलं, त्या अभिमन्यूच्या प्रेताची म्हणजे कलेवराची विटंबनाच केली. त्याला लाथनं असं उडवलं. ही गोष्ट अर्जुनाच्या कानावर गेली. त्यावेळी अर्जुन दुसरीकडच्या युद्धामध्ये गुंतलेला होता. त्याला विलक्षण संताप आला, राग आला आणि त्याने प्रतिज्ञा केली अर्जुनाने की उद्या सूर्य मावळण्याच्या आत मी जयद्रथाला मारील, नाही तर मीच प्रायोपदेशन अग्नीत प्रवेश करीन. अशी प्रतिज्ञा घेतली. कृष्ण तिथंच आहे. कृष्णाने सांगितलं, अरे बाबा, हे अशी कशी प्रतिज्ञा घेतली? रागाच्या भरात असं काही करू नये. आणि प्रतिज्ञा घेतली असती तर ती पाळलीच पाहिजे असंही नाही. कृष्णाचं हे फार मजेशीर गोष्टी काही सांगेल मी. पण अर्जुनाला सांगितलं त्यांनी की नाही, अशी प्रतिज्ञा घ्यायची गरज नव्हती, तू कशाला घेतली? ते म्हणाले, मी घेतली बाबा, आता काय करणार. आता आपल्या भक्ताचं रक्षण करणं हे भगवंताचं कार्य आहे. आता म्हणाला त्यांनी प्रतिज्ञा घेतलीच तर आता याला ठीक आहे, याला आपण सांभाळलं पाहिजे, आपलं कौशल्य, आपलं विज्ञानाचं म्हणा, रणनीतीचं कौशल्य दाखवलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं. अर्जुन शोधू लागला, जयद्रथ दाखवा, जयद्रथ दाखवा, जयद्रथ दाखवा. जयद्रथ दपून बसला. कौरवांच्या मनात धडकी बसली की आता अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली म्हणजे काही खरं नाही. म्हणून त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांनी असं ठरवलं की जयद्रथाला युद्धभूमीवर येऊच द्यायचं नाही, त्याला घरातच ठेवलं ना. बघतायत कृष्ण, बघतायत, मिश्किलतेनं बघतायत. कुठल्याही प्रसंगामध्ये कृष्णाची मिश्किलता आहे. राग असो, बाका प्रसंग असो, कठीण परिस्थिती असो, माणसाने आपली विनोद वृत्ती सोडू नये, हे लक्षात घ्या. कृष्णाकडून हे शिकलंच पाहिजे. आणि मग हळूहळू असं बघता बघता दिवस असा वर आला, सूर्य वर आला, सूर्य मावळतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. सूर्य मावळायची वाट पाहू लागले कौरव आणि जयद्रथ. आणि हळूहळू सूर्य मावळू लागला आणि अर्जुनाने चिता रचली. आपलं गांडीव धनुष्य घेऊन तो चितेवर बसला. सूर्य मावळणार असं दिसताच क्षणी अर्जुनाने, कृष्णाने आपलं सुदर्शन चक्र त्या सूर्यावर असं टाकलं. त्यामुळे अंधार पडला. सूर्य मावळल्यासारखा झाला. सूर्य मावळला असं वाटल्यामुळे कौरव पक्षात आनंद झाला. जयद्रथाला अजून आनंद झाला. तो सगळ्या समोर येऊन बसला की बघू आता अर्जुन कसा आपल्या आपल्या हाताने अग्निप्रवेश करतो. आणि तेवढ्यात कृष्णाने ते चक्र काढून घेतलं. सूर्य दीप्तिमान झाला, झळझळू लागला. आणि कृष्णाने सांगितलं की अर्जुना, हा सूर्य, हा जयद्रथ उडव त्याला. अशी कथा आपल्याला सांगितली जाते. बरोबर आहे, कथा अशीच आहे, पण त्यातला थोडा भाग आपण समजून घेतला पाहिजे. कसा आहे तो सांगतो. कृष्णाचं शास्त्रज्ञपण इथं लक्षात येतं. प्रसंग आहेत महाभारतात की काय झालं की अर्जुन असा शोध घेऊ लागला. हळूहळू सूर्य कळतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. मग कृष्णाने असं ठरवलं की बाबा खरंच सूर्य मावळला तर पंचायतच होऊन बसायची. हा जयद्रथ केलं पण बसलेला येणार नाही. मग काय करावं? युक्ती फार महत्वाची आहे. कृष्ण हा युक्तिबाज देव आहे. 18व्या अध्यायाच्या शेवटी म्हटलंच आहे की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नितिर्मतिर्मम. पार्थ हे विजयाचं, शक्तीचं प्रतीक आणि कृष्ण हे युक्तीचं प्रतीक. हे दोन एकत्र आले म्हणून जय मिळाला. आता ती युक्ती बघा. युक्ती म्हणल्यापेक्षा सायन्स, विज्ञान. काय केलं? कृष्ण नेहमी शंखध्वनी करत असे पांडवांच्या वतीने. तो शंख, पांचजन्य शंख युद्धाच्या आरंभी वगैरे वाजवीत असे. त्या शंखातून अनेक ध्वनी निघायचे आणि त्या ध्वनीतून अनेक संकेत असायचे. मी सुरुवातीला सांगितलं, मुरली वाजवत असताना संगीताचं ज्ञान होतं आणि त्याचे अनेक संकेत आहेत. त्याचा इथं उपयोग आहे.
त्या दिवशी त्यांनी पाहिलं आता सूर्य मावळायला थोडा अवकाश आहे, आपण आता काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, शंख ध्वनी केला, नाद केला. त्या नादातून असा संकेत मिळाला. कृष्ण गनिमी काव्याचं तंत्र पुढे जे शिवाजी महाराजांनी उचललं ते कृष्णाने केलंय. कृष्ण युद्धामध्ये स्वतः तर शस्त्र घेतच नव्हते, आपले अनेक आजच्या भाषेत शास्त्रज्ञ मंडळी जी शिकवलेली होती, ज्यांना हे सगळं विज्ञान शिकवलं होतं, अशा मंडळींना युद्धभूमीवर त्यांनी जागोजाग पेरलेलं होतं, वर्णन आहे. आणि हा संकेत ऐकल्यानंतर ती जी जागोजाग पेरलेली शास्त्रज्ञ, ज्याला आपण आजच्या भाषेत रसायन शास्त्रज्ञ म्हणू, त्यांना संकेत असा मिळाला की कृत्रिम अशा पद्धतीचा वायू आकाशामध्ये आपण सोडला पाहिजे. आणि तसा कृत्रिम असे ढग निर्माण झाले. अलीकडे आपण कृत्रिम ढग, कृत्रिम पाऊस असं वाचतो की नाही? त्याचं मूळ आहे, हो मूळ आहे, पण गंमत अशी की आपण ते सगळं विसरतो आणि कोणीतरी मग शोध लागल्यानंतर आपण म्हणत बसतो आमच्याकडे पण होतं. ही आपली शोकांतिका आहे. असे कृत्रिम ढग आकाशामध्ये असे गेल्यानंतर ढग निर्माण झाले, वायूमुळे ढग निर्माण झाले आणि सूर्य मावळल्यासारखा दिसला, अंधार पडू लागला आणि सगळ्यांना असं वाटलं की सूर्य खरंच मावळला. अर्जुन तिथं चितेवर बसला, कौरवात आनंद निर्माण झाला, जयद्रथ धावत आला, सगळ्यात समोर बसला. हे सगळं दृश्य कृष्णाने व्यवस्थित पाहिलं. सगळे जिकडं तिकडं आपले मस्त आनंदात बसलेत ना, आणि पुन्हा नाद केला शंखाचा. शंखाचा नाद केला, त्याच्यातून असा संकेत मिळाला की जे ढग आपण वर टाकले होते, जे वर वायू फेकला होता, तो परत घ्या. आज मिसाईल्स लॅबोरेटरीमध्ये बसून पाठवता पण येतात, बटन दाबलं तर मागे पण घेता येतात की नाही? येतात की नाही? तसंच आहे ते टेक्निक थोडंसं. आणि ते सगळे ढग असे कृत्रिम ढग ज्याला आपण म्हणतो, ते असे वितळले म्हणा, वापस घेतले गेले म्हणा, विखुरले म्हणा, आणि सूर्य परत दीप्तिमान झाला, झळझळ झळझळू लागला. आणि कृष्णाने सांगितलं की अर्जुना, हा सूर्य, हा जयद्रथ उडवतेला. अशी ती गोष्ट आहे, अशी ती कथा आहे. विज्ञानाचं ज्ञान, रणकौशल्य ज्याला आपण म्हणतो, ते इथं आपल्याला पाहायला मिळतं. कृष्णाने युद्धभूमीवर खूप गोष्टी केल्या. समयसूचकता, चपळाई. असं सांगितलं जातं की युधिष्ठिराचा रथ हा असा 2 अंगुळे वर चालत होता. पण एक प्रसंग असा आला की युधिष्ठिराचा मुकुट युधिष्ठिराला बाण लागतो की काय अशी स्थिती झाली, तर चपळाईने कृष्णाने रथ खाली आणला. अर्जुनाच्याही बाबतीत असं झालेलं आहे. उत्तम सारथी कसा असावा, तर कृष्णासारखा असावा. ही चपळाई महत्वाची आहे. प्रसंगी कृष्णाने आपल्या घेतलेल्या प्रतिज्ञा सुद्धा मोडल्या आहेत. प्रतिज्ञेच्या बाबतीत तर कृष्णाचं असं म्हणणं आहे की एक तर प्रतिज्ञा घेऊच नाहीत, वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी प्रतिज्ञा घेऊ नयेत. आणि जर त्यामुळे प्रतिज्ञा मोडल्यामुळे जर भलं होत असेल तर जरूर मोडाव्यात. कृष्णाने प्रतिज्ञा काय घेतली होती? धरी ना शस्त्रा ते निज युद्ध समयी, असं ते वर्णन आहे की मी हातात शस्त्र घेणार नाही आणि मी निशस्त्र असं राहील. पण त्यांनी ती घेतलेली प्रतिज्ञा ही मोडली भीष्मासाठी. भीष्माने ठरवलं की हे देवा, तू तशी प्रतिज्ञा घेतलीस ना, मी तुझी प्रतिज्ञा मोडवितो. आणि प्रचंड पराक्रम भीष्माने केला. तेव्हा नाईलाज का होईना कृष्णाने सुदर्शन चक्र घेतलं, रथाचं ते चाक घेतलं आणि भीष्माच्या अंगावर धावत गेले. पांडवांच्या भल्यासाठी प्रतिज्ञा मोडावी लागली. प्रतिज्ञा मोडली पाहिजे. जर त्या प्रतिज्ञा पाळल्याने जर त्रास होत असेल, त्याने भीष्माने प्रतिज्ञा घेतली होती, स्त्रीवर शस्त्र चालवणार नाही, लग्न नाही करणार वगैरे अनेक भीष्म प्रतिज्ञा आहेत. पण त्यामुळे त्रास कुणाला झाला? भीष्माला झाला आणि पर्यायाने हस्तिनापुराला म्हणजे कौरव सिंहासनाला झाला. स्त्रीवर शस्त्र उगारणार नाही, पुढे शिखंडी मग पुढे केला कृष्णाने, आणि शिखंडी पूर्वजन्मीची स्त्री आहे म्हणून शस्त्र उगवला नाही, शरपंजरी पडली. कर्णाने प्रतिज्ञा घेतली होती की जोपर्यंत भीष्म सेनापती असतील तोपर्यंत मी युद्ध करणार नाही, कारण भीष्माने त्याची बरेचदा नाचक्की केली. 10 दिवस कर्ण आलाच नाही. भीष्म शरपंजरी पडल्यावर कर्ण आला. 10 दिवस त्याचा पराक्रमच पाहायला मिळाला नाही. युद्धशास्त्राच्या दृष्टीनं हे सगळं चूकच आहे. सांगायचा मुद्दा असा की प्रतिज्ञा जर त्या आडव्या येत असतील भल्या गोष्टींच्या, तर त्या प्रसंगी मोडल्या पण पाहिजेत. हे कृष्णाचं गणित आहे. हा मुत्सद्दीपणा आहे, आपद्धर्म आहे. खूपदा असं होतं, जसे अर्जुनाने प्रतिज्ञा केली, सुनावलं कृष्णाने. अर्जुन आणि धर्मराजाचं एक विचित्र भांडण कृष्णाने असं सोडवलंय अशा प्रतिज्ञेपायीच. काय झालं, एकदा धर्मराजाने या युद्धाच्या प्रसंगीच अर्जुनाची नाचक्की केली. त्याच्या गांडीव धनुष्याला नाव ठेवलं की काय एवढा मोठा तू शूर पराक्रम आहेस, परंतु बघ द्रोणाचार्य सेनापती असतानाची गोष्ट आहे, धुवा उडतोय आपल्या पक्षाचा, आपल्या सैन्याचा, काय तुझं गांडीव कामाचं वगैरे वगैरे.
अर्जुनाने प्रतिज्ञा ती घेतली होती की जो कोणी माझ्या गांडीवाला नाव ठेवील त्याचा मी वध करीन. आता आली किती पंचायत, त्यांचं भांडण सुरू झालं. अर्जुनाने आपलं काढलं गांडीव आणि धर्मराजाच्या अंगावर गेले धावून, सावधान म्हणून. मग कृष्णाने मध्यस्थी केली आणि सांगितलं की रे बाबा असं नाही करायचं, अशा भल्या भल्या परिस्थितीला विचित्र घेऊ नयेत रागाच्या भरात. मग त्यांनी काय सांगितलं, ते म्हणाले मी तर प्रतिज्ञा घेतली, मार्ग काढ. कृष्णाचा मार्ग होताच. कृष्णाने सांगितलं की आपल्यापेक्षा वडील असलेल्या माणसाची नाचक्की किंवा त्याला निंदा करणं, त्याची निंदा करणं म्हणजे त्याचा वध करण्यासारखं आहे. तू धर्मराजाची निंदा कर म्हणजे धर्मराजाचा वध केल्यासारखं होईल, असा बदला मार्ग काढला. आता हे असं होतं की नाही माहित नाही, पण कृष्णाने ते समजून बरोबर त्याच्या पद्धतीने सांगितलं. मुद्दा असा आहे की प्रसंग पाहून वागलं पाहिजे आणि कठीण प्रसंगावर मात काढली करता आली पाहिजे. हे कृष्णाचं वैशिष्ट्य आपण समजून घेतलंच पाहिजे. म्हणून कृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्ण वंदे जगद्गुरु का म्हणायचं या अनेक गोष्टींसाठी. एक प्रसंग असा आहे, थोडा पुढे मागे झाला. द्रोणाचार्य जेव्हा सेनापती होते, हे कृष्णाचं वैशिष्ट्य युद्धातलं सांगतोय मी. आता पाहिल्याप्रमाणे प्रचंड धुबा उडवायला लागले, दानात दान उडायला लागली पांडवांच्या सैन्याची. काय करायचं, कसं करायचं. धर्मराज आले कृष्णाकडे, सगळे पांडव आले, म्हणाले कृष्णा काहीतरी आता कर, सांग, काहीतरी मार्ग काढ. ते म्हणाले मार्ग एकच आहे की द्रोणाचार्याला मारावं लागेल तरच तुम्ही जिंकाल, नाही तर नाही. द्रोणाचार्याला कसं मारायचं, ते तर प्रचंड शूरवीर आमचे गुरु, ते आटोपेनात. ते म्हणाले हे खरंच आहे, कृष्ण द्रोणाचार्य आटपत नाहीत, पण त्याच्यासाठी काहीतरी थोडं खोटं नाट्य गोष्टी कराव्या लागतात. काय करावं लागेल. कृष्ण म्हणाले खोटं बोलावं लागेल. धर्मराज म्हणला हे जमणार नाही मला. कृष्ण म्हणाले जमणार नाही तर मग जा. कारण द्रोणाचार्याच्या हातात जोपर्यंत शस्त्र आहे तोपर्यंत ते अवध्य आहेत. काय करावं. शेवटी धर्मराजाने विचार केला, बाबा ठीक आहे तू म्हणतोस तर पाहू. मग कृष्णाने सांगितलं की खोटी बातमी पसरून द्या की अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा एकुलता एक मुलगा, अतिशय लाडका असा, तो मेला अशी बातमी सगळीकडे पसरून द्या. अशी कशी पसरून द्या खोटं. धर्मराजाचं मन आधी तयारच होत नव्हतं. ते म्हणाले करावं लागतं, एकदा हो पडले की सगळ्या गोष्टी करणं क्रमप्राप्त होतं. मग त्यातल्या त्यात मार्ग असा काढला की एक हत्ती आणला, त्याचं नाव ठेवलं अश्वत्थामा, आणि भीमाने एका ठोशात त्याला मारलं आणि सगळीकडे बातमी यावं अशी पसरून दिली की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पडली. धर्मराजाला हे चुकच वाटत होतं. ते तर सतत म्हणत होता की नाही कृष्ण असं करू नये, असं नाही करतायत, असं बरोबर नाही, माझ्या मनाला पटत नाही, हे चूक आहे. शेवटी कृष्ण कंटाळून वैतागानं म्हणाले की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अर्थात ते संस्कृतमध्ये बोलले. अलीकडे आपण ही म्हण ऐकतो, हा विचार ऐकतो की प्रेम आणि युद्ध यात सगळं क्षम्य असतं. ठीक आहे. मग ते अश्वत्थामा मेला अशी बातमी सगळीकडे पसरली. वाऱ्यासारखी ती गोष्ट द्रोणाचार्याच्या कानावर. द्रोणाचार्य ऐकल्यानंतर क्षणभर विचलित झाले, पण ते पक्के बुजुर्ग होते, त्यांना माहित होतं, युद्धशास्त्र माहित होतं, त्यांनाही माहित होतं एव्हरीथिंग इज वगैरे वगैरे. ते विचारायला लागले सगळ्यांना, अरे ही बातमी खरी आहे काय, खरी आहे काय. सगळे म्हणाले हो बाबा आमच्या कानावर आली, खरीच वाटते वगैरे. द्रोणाचार्याने असं ठरवलं की ही बातमी खरी की खोटी हे पक्क करण्यासाठी आपण युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला जाऊन विचारू. बघा त्यावेळी युद्ध कशी होती. मग त्यांनी युद्ध थांबवलं. सेनापतींनी एकदा युद्ध थांबवण्याची आज्ञा दिली की युद्ध थांबत असे, आणि मग त्यावेळी ते एकमेकाचे शत्रू सैनिक किंवा एकमेकाच्या दुसऱ्या आपल्या अपरोक्ष भेटीगाठी करत असत किंवा आपल्या विरुद्ध असलेल्या सैनिकांशी बातचीत करत असत, त्यांच्या राहुट्यात येत जात असत. असं ते होतं. 6 वाजली की युद्ध समाप्ती होत असे, तेव्हा एकमेकाला भेटता येत असे. मोठं व्यवस्थित असं ते भांडण, सिस्टमॅटिक भांडण होतं ते. द्रोणाचार्याने युद्ध थांबवलं आणि ते धर्मराजाकडे आले आणि असं म्हणाले की बाबा रे अश्वत्थामा मेला, तुमच्याकडूनच अश्वत्थामा मारल्या गेल्या असं माझ्या कानावर आले, काय खरंय का खोटं आहे ते सांग. त्यांच्या हातामध्ये शस्त्र होतं, शस्त्र खाली ठेवलं नाही त्यांनी, शस्त्र घेऊनच आले होते. आता पंचायत आली धर्मराजाची, काय बोलावं. त्याला खूप सांगून ठेवलं होतं कृष्णाने, तरी सुद्धा ती वेळ आल्यानंतर जरा काकू करू लागले. तेव्हा कृष्णाने खुणवलं, खोटं बोललं पाहिजे, काहीतरी सांग. आणि मग आपल्याला ते प्रसिद्ध वाक्य माहिती आहे, नरो वा कुंजरो वा. नर म्हणजे माणूस, कुंजर म्हणजे हत्ती. हे द्रोणाचार्य महाराज आचार्य, अश्वत्थामाला ही गोष्ट खरी, पण माणूस की हत्ती माहिती नाही. त्यातल्या त्यात माणूस तोंडातल्या तोंडात म्हणाला आणि हत्ती जोरात म्हणाला. म्हणजे म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं.
दोन्ही डगरीवर हात ठेवून बोलण्याची जी प्रथा आहे ना, तिथून सुरू झाली. जेव्हा धर्मराजांनी असं सांगितलं, हे ऐकल्यानंतर द्रोणाचार्याचा अवसानघात झाला. कारण धर्मराज कधीच खोटं बोलत नाही हे त्यांना माहिती होतं. तेव्हा काहीतरी झालं बरं वाईट काळं बरं, म्हणून ते खिन्न झाले, उदास झाले. आपलं शस्त्र त्यांनी तिथंच ठेवून दिलं. आणि तेवढ्यात दुष्टद्युम्न हा द्रौपदीचा भाऊ आहे, त्याने येऊन द्रोणाचार्याचं शिर उडवलं. त्याला सूड घ्यायचा होता आपल्या वडिलांच्या अपमानाचं किंवा मृत्यूचं. अशी ती कथा आहे. हे कौशल्य. आता या ठिकाणी एक प्रसंग असा आहे, हे सगळं झाल्यानंतर भीमाला वाईट वाटलं, सगळ्यांनाच वाईट वाटलं. पण भीम म्हणाला, कृष्णा हे मला काही पटलं नाही. भीम एकमेव असा आहे की जो कृष्णाला सुद्धा बोलतो. बाकीचे सगळे कृष्णाच्या होला हो म्हणतात, पण भीम थोडासा जिज्ञासू असतो. तो म्हणतो हे नाही पटलं, गुरु आहेत आणि असं खोटं करून त्यांना मारणं काही बरं नाही. धर्मराजालाही आवडलं नाही, परंतु तुझ्या आग्रहाखातर ते खोटं पण बोलले, पण मला काही हे पटलं नाही. आपल्याही मनात असा विचार येतो की कृष्णाने असं का केलं, असं खोटं का केलं, द्रोणाचार्यासारख्या असा श्रेष्ठ धनुर्धराला का मारलं बाबा. कपटनाट्य कृष्ण नीती. फार चांगलं उत्तर आहे त्याच्यावर की द्रोणाचार्य असो, कृपाचार्य असो, भीष्माचार्य असो, हे कौरवांच्या बाजूने लढत आहेत, दुष्ट पक्षांच्या बाजूने लढत आहेत. दुष्टांबरोबर सुष्ट असले तरी त्या सुष्टांना मारणं भाग आहे, कारण ते दुष्ट त्यामुळे अधिक ताकदवान होतात, म्हणून त्यांना मारायचं. विनाशायचे दुष्कृताम. सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी करावं लागतं, आपद्धर्म म्हणून. असं आहे तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, त्याचा अर्थ असा आहे की विंचू जर महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला तर काय करावं. विंचवाला तर मारावं लागतं, पण तो जर आश्रय घेऊ लागला महादेवाच्या पिंडीचा, महादेव तर आपल्यासाठी प्रातस्मरणीय वंदनीय आहे, काय करावं. महाराज म्हणतात, मोजूनी मारावे पैजारं, मारावं आणि मग पुन्हा महादेवाच्या पाया पडावं, बाबा चुकलं. तसं चांगली माणसं जर दुष्ट माणसांच्या सहवासात जात असतील तर त्यांना समजून सांगून उपयोग होतच नसेल तर त्यांना मारणंच इष्ट आहे. ही रणनीती आहे, हे युद्ध कौशल्य आहे, हे कृष्ण नीती आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून द्रोणाचार्याला मारण्याचं जे समर्थन आहे ते या पद्धतीनं होताना आपल्याला दिसतं. युद्धामध्ये अनेक गोष्टी अशा होत गेल्या. कृष्णाचं विज्ञान अजून कसं आहे, तसं तो मानसशास्त्रज्ञ आहे, तसं मी तर म्हणेल, तसं व्हेटरनरी डॉक्टर, तसं मी म्हणेल सर्जन पण आहेत मेडिकल आजच्या वर्षात सांगायचं. असे एक दोन प्रसंग आहेत बघा, ते चमत्कार वाटतात आपल्याला, पण ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. शिशुपालाची कथा अशी आहे, परीक्षिताची कथा अशी आहे. हा शिशुपाल ज्याला राजसूय यज्ञाच्या वेळी मारलं कृष्णाने, 100 अपराध झाले आणि त्याला मारलं, अशी कथा आपल्याला माहिती आहे. इथेही आपण समजून घेतलं पाहिजे की तो दुष्ट असतानाही त्याला संधी दिली. 100 अपराध माफ केले म्हणजे त्याला संधी दिली, हा आज सुधरेल, उद्या सुधरेल वगैरे, पण तो सुधरतच नाही असं दिसलं की त्याला समाप्त केला पाहिजे. ही त्याच्या मागची भूमिका समजून घेतली पाहिजे आपण. तर हा जो शिशुपाल आहे की नाही, हा मोठा विचित्र जन्माला आला होता. कथा माहिती आहे आपल्याला, तो भेसूर जन्माला आला, हात पाय जास्तीचे अवयव त्याला, असं ते विलक्षण पोरग जन्माला आलं. आकाशवाणी झाली की याला टाकून दे. आता कोणतीही आई आपल्या मुलाला नाही टाकू शकत, असं विचित्र कधी कधी जन्माला येतात. आत्ताच 1-2 दिवसापूर्वी व्हॉट्सअपवरच एका बाळाचं चित्र आलं, त्याला 3 डोळे, शंकरासारखे 3रा डोळा पण आहे आणि तो डोळा फिरतोय. जर्मनीमध्ये हे पोरग जन्मलं, काल परवाच पाहिलं. तर असं ते जन्माला आल्यानंतर सगळेजण गावातले पाहू लागले. ती म्हणाली, माझा मुलगा मी काही टाकत नाही. मग आकाशवाणी झाली पुन्हा की बाबा मग असं आहे की ज्याच्या मांडीवर या लेकराला ठेवशील, या मुलाला ठेवशील, आणि त्या मांडीवर ठेवल्याबरोबर हा सगळं ऑलराईट होईल, पहिल्यासारखा होईल, त्याचे सगळे अवयव जातील आणि व्यवस्थित होईल, पण त्याच्या साथाने याला मृत्यू होईल, अशी काहीतरी एक आकाशवाणी झाली. अशा कथा आकाशवाणीच्या आपल्याकडे सांगितल्या जातात. समजूत, लोकाधार असं त्याला म्हणता येईल. आणि मग गावातले सगळे लोक पाहायला यायला लागले. कुठेही काही असं झालं की जगा बघायला जातात ना. अलीकडे असं आत्ता सांगितल्याप्रमाणे मुलाला जन्माला कधी कधी अशी येतात, कधी कधी जनावराला अशा पद्धतीचे विचित्र जास्तीचे अवयव येतात, लोक बघायला जातात, पेपरला बातम्या येतात, असं होतं. ती आलेल्या माणसाच्या मांडीवर ठेवू लागली त्या पोराला, शिशुपालाची आई. पण ते काही नाही, साधं असं नॉर्मल होतच नव्हतं, ते राहतच होतं तसंच. कृष्णाच्या कानावर ही बातमी गेली,
ती त्याची दूरची आत्याच होती. चला तिच्या खबरीला जाऊ म्हणून कृष्णही आले. आणि कृष्ण आल्याबरोबर तिने कृष्णाच्या मांडीवर त्या शिशुपालाला ठेवलं. कथा अशी सांगितली जाते, वर्णनं अशी सांगितली जातात की कृष्णाने असा हात फिरवला आणि शिशुपाल नॉर्मल झाला, त्याचे जास्तीचे अवयव गेले. आता भगवंत आहेत, सगळंच करू शकतात, असा एक आपला भाबडी श्रद्धा असते आणि असं मानलं जातं. मग पण त्याच्यावर स्वतंत्र 2-3 अध्यायामध्ये वर्णन आहे की शिशुपालावर त्यांनी काय केली, सर्जरी केली, औषधोपचार केले, लगेच त्याचे हातपाय व्यवस्थित झाले असं नाही, आपण 15-20 दिवसांनी तो व्यवस्थित झाला. मेडिकलचं ज्ञान हे महत्वाचं. एकदम शेवटी ती परीक्षिताची कहाणी अशीच आहे. हे सगळं युद्ध वगैरे समाप्त होतच आलं होतं. अश्वत्थामा, कृपाचार्य, दुर्योधन असे दोघं कौरव पक्षाचे जिवंत होते, सगळे संपले. हा अश्वत्थामा असा सूड आणि पेटलेला होता. त्याने ब्रह्मास्त्र सोडलं आणि ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावरही सोडलं. उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी, म्हणजे पांडवाचा वंश आता उत्तरेच्या पोटात होता. अश्वत्थाम्याने असं ठरवलं की पांडवांचा निर्वंश करेल, म्हणून त्यांनी त्या 5 पोराला कापलं होतं पांडव समजून. आणि मग ती घडाघडा लोळायला लागली. उत्तरेचा गर्भ असा जिवंतपणे म्हणजे जन्माला येतो की नाही अशी शंका निर्माण झाली. अशा वेळी वर्णन असं आहे की ती प्रसूत झाली आणि मृतवत मूल जन्मलं. कृष्ण तिथंच आहेत. कृष्ण आले आणि परत जसं शिशुपालाला केलं तसं परीक्षिताहून हात फिरवला आणि परीक्षिताला जिवंत केलं. आणि ही कथा आपल्याला माहिती आहे, सांगितली जाते. पण शब्द आपण विसरून जातो. तिथं मृतवत असा शब्द आहे, पूर्ण मृत नाही. कधी कधी अशी मुलं निपचितपणे मग जन्माला आल्यानंतर पोरगाने टॅहा केले की आपल्याला बरं वाटतं, तो रडला की आपण आनंदित होतो. पण पुष्कळदा असं होतं की मूल रडत नाही, निपचित पडून राहतं. मग जुन्या काळातले डॉक्टर त्याला उलटं पलटं करायचे, त्या जुन्या काळातल्या सुई किंवा दाईने अशा सपकारे मारायचे, काहीतरी हालचाल निर्माण करण्याचा प्रयत्न करायचे, मग ते पोरगं रडायचं. अलीकडे त्या काचेच्या पेटीत वगैरे ठेवतात, त्याच्यावर उपचार करतात, असं सगळं आपल्याला माहिती आहे. कृष्णाने पण तशा पद्धतीचे उपचार, मृतवत आहे, बेल्यासारखा आहे, पूर्णपणे मृत नाही. आणि त्याच्यावर तसे उपचार करून त्याला सचेतन केलं. जणू काही जीवन मरणाच्या परीक्षेत तो यशस्वी झाला म्हणून परीक्षित असं नाव ठेवलं. काहीतरी ज्ञान आहे विज्ञानाचं, सायन्सचं, मेडिकलचं, अशा अनेक गोष्टी आहेत. आता या गोष्टी शोधून समजून घेतल्या पाहिजेत. कृष्ण हा भगवंत आहे, परमात्मा आहे, देव आहे, आपण मानतो, ही श्रद्धा आहेच आहे, असूच दिली पाहिजे. कारण श्रद्धेनं अनेक गोष्टी माणसाच्या सुलभ होतात, सुटतात. पण त्याच्या मागची कर्तृत्वाची जी भावना आहे त्या युगपुरुषांची, ती आपण समजून घेतली पाहिजे. ती जर आपण नाही समजून घेतली तर मग त्या चारित्र्याला पण नीट न्याय दिला नाही असंच होईल. कारण अंधश्रद्धेच्या, परंपरेच्या, चुकीच्या रूढीच्या विरोधात कृष्ण उभे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक प्रसंगातून आपण ते बघत आलो आहोत. आणि म्हणून या पद्धतीनं कृष्णाने युद्ध कौशल्य आपलं दाखवलेलं आहे. अनेक प्रसंग युद्धातले सुद्धा आहेत. आता एक गोष्ट अशी आहे की कृष्णाचा विचार करायचा आहे, आपल्याला दिलेल्या वेळेत आपण संपवणार आहोत, आणि गीतेचा विचार नाही असे होणेच नाही. आणि तिथे खरे कृष्ण परत आपल्याला लक्षात येतात. हे काही प्रसंग मी लहानपणचे आपल्याला सांगितले.